आय थिंक मला प्रशिक्षणार्थींना विचारायचं आहे की म्हणजे टॉपिक समजतोय ना, थोडंसं हार्ड आहे, पण ही काळाची गरज आहे. कारण आजकाल काय आहे की माझ्या मते जुन्या पद्धतीनं जर शिकवलं ना आपण, तर ते आपल्यासाठी खरंच खूप भूषणावं नाहीये. म्हणजे त्याच गोष्टी परत होताना राहतात. प्रेझेंटेशन माझं हे झालं नसेल. शेअर झालंय, स्क्रीन शेअर झालेला आहे. स्क्रीन झाली शेअर, प्रेझेंटेशन ओके झालंय. हा झालंय. यस. आय थिंक सर्वांना दिसत असेल. मगाशी आपण इथपर्यंत आलो होतो. ओके, न्यूट्रिएंट अँड इट्स फंक्शन्स पर्यंत आलो होतो. येस. आपण आत्ताचा जो टॉपिक बघतोय ना, तो खत पाणी व्यवस्थापन आहे. म्हणजे तुम्ही असं हे समजून घेऊ नका की आपण फक्त प्रोटेक्टेडचाच विचार करतोय. ह्या बेसिक गोष्टी आहेत. मी तुम्हाला असं कधीच म्हणत नाही की हे गोष्ट फक्त प्रोटेक्टेडची म्हणून तुम्ही त्या अँगलनी विचार करा. ऍक्च्युली ही जी गोष्ट आहे तुम्ही ऊसामध्ये लागू करू शकता, कुठल्याही पिकामध्ये, कारण फिजिओलॉजी ऑलमोस्ट सेम आहे सगळ्यांसाठी. प्लस न्यूट्रिएंट आणि त्याचे फंक्शन्स म्हणजे न्यूट्रिएंटच्या दृष्टिकोनातून असेल किंवा आता नंतरचं टॉपिक आपण कीड रोग घेणार आहे. आजच ते 2 टॉपिक आपण संपवतोय. उद्या व्हेजिटेबल आणि फ्लावर्स मी तुम्हाला त्याच्यातल्या ट्रिक्की शॉर्ट मध्ये सांगून जाईल. म्हणजे माझ्याकडे एक सेशन आहे उद्याचं. ऑलमोस्ट आपण सगळा भाग कव्हर करतोय. नॉर्मली हे कव्हर करायला ऑलमोस्ट 2 दिवस फुल पाहिजेत, 2-3 दिवस. थोडस फास्ट आहे पण नो प्रॉब्लेम. आय थिंक स्लाइड सर्वांना दिसत आहेत. ओके, चालू करायचं का? बघा, जर प्लांट कंपोजिशन बघितलं, प्लांट कंपोजिशन मध्ये प्लांटमध्ये काय असतं तर 87% ऑलमोस्ट वॉटर आहे आणि 30% ड्राय मॅटर आहे. ओके, तर या ड्राय मॅटर मध्ये म्हणजे हे तुम्ही म्हणाल की हे हायफाच आहे बरं का, म्हणजे रिसर्च झालेला आहे. हॉलंडच्या युनिव्हर्सिटीवर हायफाने टाईप करून काय काढलेलं आहे. तर ते आणि हे फाइंडिंग्स जगभर एकच आहे, काही चेंज नाही याच्यामध्ये. मग त्या 13% ड्राय मॅटर मध्ये बघा काय आहे, 15% मिनरल्स आहेत, 5% हायड्रोजन आहे, ऑक्सिजन ऑलमोस्ट 43% आणि कार्बन 37%. ओके, मग मगाशी जे आपण मिनरल्स घेतले होते 15%, त्या मिनरल्स मध्ये काय आहे बघा. मग मिनरल्स, प्लांट्स मधले मिनरल्स आहेत, त्याच्यामधलं कंपोजिशन बघा. कॅल्शियम 21% असतो, नायट्रोजन 20%, पोटॅश 46%, फॉस्फरस 5%, मॅग्नेशियम 3%, सल्फर 2%, क्लोराईड 2% आणि Na 1%. ओके, हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की ज्या वेळेला न्यूट्रिएंट चा विचार होतो कोणत्याही क्रॉपमध्ये, त्यावेळेला आपल्याकडे माहिती, आपल्याला फक्त एवढंच माहित असतं की पोटॅश पिकाला जास्त लागतं किंवा नत्र पिकाला जास्त लागतं. पण का जास्त लागतं, ऍक्च्युली त्याचं कंपोजिशन काय आहे. एखाद्या प्लांट्सला जर तुम्ही ड्राय केलं आणि त्याचं जर अनालिसिस केलं तर तुम्हाला बऱ्यापैकी फाइंडिंग्स असे दिसतील की मिनरल्स मध्ये तुम्हाला के ऑलमोस्ट जास्त दिसेल, एन दिसेल, सीए दिसेल, पी तुम्हाला कमी दिसेल. ऍक्च्युअल इथं खरी मेक आहे, म्हणजे पी कमी लागतो पण आपल्याला जास्त द्यावा लागतो. का तर ते आपण पुढे जाऊन बघतोय, फॉस्फरस का जास्त द्यावा लागतो. आता ते जर तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंटचं कंपोजिशन बघितलं 0.01%, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मॅंगनीज आणि बोरॉन ऑलमोस्ट इक्वल दिसेल, फेरस 29% दिसेल, झिंक 14% दिसेल, यमो 1% दिसेल आणि सीयू 7% दिसेल. मी हे तुम्हाला हे पण का दाखवतोय तर तुमच्याकडे आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने 2nd ग्रेड विकली जाते मायक्रोन्यूट्रिएंटची. तुम्ही जर कंपोजिशन बघितलं ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये फेरस 2.5% मिळतो, मॅंगनीज 1% मिळतो. हे का मिळतं तुम्हाला तर ऍक्च्युअली प्लांट्स रिक्वायरमेंट नुसार हे कॅल्क्युलेट केलेलं असतं. ओके, माझा आवाज येतोय आणि प्रेझेंटेशन दिसतंय ना सर्वांना? ओके ओके. बघा, आता मायक्रोन्यूट्रिएंट थ्रू आउट लाईफ सायकल मध्ये काय रिक्वायर्ड असतात बघा.
ज्यावेळेला जर्मिनेशन आणि एस्टॅब्लिशमेंट स्टेज असते कोणत्याही पिकाची, त्यावेळेला त्याला फेरस, झिंक आणि मॅंगनीज मोठ्या प्रमाणात लागतात. त्यानंतर ज्यावेळेला व्हेजिटेटिव्ह स्टेज असते त्यावेळेला फेरस, झिंक, मॅंगनीज, कॉपर, बोरॉन. ओके, म्हणजे ऑलमोस्ट व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये तुम्हाला ऑल न्यूट्रिएंट्स लागतातच. ओके, फ्लॉवरिंग आणि रिप्रोडक्शन मध्ये फेरस आणि बोरॉन मोठ्या प्रमाणात लागतो. मॅच्युरिटी स्टेजमध्ये कॉपर, मॉलिब्डेनम आणि बोरॉन. म्हणजे बऱ्याच वेळेला सांगितलं होतं की कॉपर सल्फेटची फवारणी घे तर तुला मॅच्युरिटी किंवा ह्या गोष्टी मिळून जातील. बोरॉन घे, फळामध्ये ज्या गोष्टी असतात जास्त तर ते आपल्याला सजेस्ट केलं जातं. तर नॉर्मली ग्रोथ स्टेजेसनुसार मायक्रोन्यूट्रिएंटचा रोल किंवा रिक्वायरमेंट ही ठरलेली आहे. आता आपण वळतोय की डिफिशियन्सी सिम्पटम्स, न्यूट्रिएंट, मोबिलिटी, अँटागॉनिझम, सिनर्जिझम. आता बघा, प्लांट्समध्ये न्यूट्रिएंट डिफिशियन्सी कुठं कुठं काय काय दिसते. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ऑल द मायक्रोन्यूट्रिएंट्स इन द टॉप अप्पर लेवल, अप्पर साइड. म्हणजे प्लांट्समध्ये तुम्ही वरच्या बाजूला बोरॉन बघू शकता, सल्फर बघू शकता, कॅल्शियम, आयरन, मॅंगनीज, कॉपर, झिंक, मॉलिब्डेनम. जसं जसं तुम्ही मध्ये मध्ये यायला लागाल तसं तसं मॅग्नेशियम दिसेल तुम्हाला, झिंक दिसेल, मॉलिब्डेनम, पोटॅश दिसेल आणि एकदम बॉटमला तुम्ही फॉस्फरस आणि नायट्रोजन पाहू शकता. मग आता तुम्ही समजा वरती तुमच्या शेंड्यातली पानं येलो होत असतील, पिवळी पडत असतील, तर त्याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटी, एक काही फेरस आणि एक काही मॅंगनीज. ओके, तर मग तुम्ही ठरवू शकता की ते फेरस आहे का मॅंगनीज आहे. परत तुम्ही ते जर पुढे जाऊन बघितलं तर येलोविंग ऑफ बिटवीन वेन्स, म्हणजे तुमच्या शिरामध्ये जर पिवळं पडत असेल, ओके, तर ते मॅंगनीज आहे. ओके, आणि फेरस काय होतं तुमचं, तर फेरस नेक्रॉसिस होतं फेरसच्या स्टेजमध्ये. ओके, तसंच तुम्ही जर येलोविंग ऑफ मिडल लीव्स बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला मॉलिब्डेनम दिसेल आणि तसंच तुम्ही येलोविंग ऑफ ओल्डर लीव्स बघाल म्हणजे तर तुम्हाला ते मॅग्नेशियम वगैरे तुम्हाला दिसेल. हे सगळं तुम्ही स्वतः वाचून सुद्धा बघू शकता, हे काय खूप रिमोट आहे असं नाही. माझा सांगण्याचा दृष्टिकोन तुम्हाला हा आहे की ऑलवेज तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट वरती भर ठेवला पाहिजे. मायक्रोन्यूट्रिएंट लागतं मिठासारखं, म्हणजे आपल्या आहारात जसं मीठ आपण वापरतो खूप थोडं लागतं पण ते चव आणतं, तसंच पिकामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट हे खूप कमी प्रमाणात लागतात पण खूप इसेन्शियल आहेत. विशेषतः वरचा जो लेअर असतो, वरची जे पानं असतात, नवीन फूट असते, त्याच्यामध्ये आपण मायक्रोन्यूट्रिएंट हे बघत असतो आणि मायक्रोन्यूट्रिएंट खूप गरजेचे आहेत. मायक्रोन्यूट्रिएंटची डिफिशियन्सी असते, परंतु बऱ्याच वेळेला दुकानदाराकडून त्याच्यासाठी वेगळं काहीतरी बुरशीनाशक दिलं जातं. शक्यतो ती डिफिशियन्सीच असते असं माझं मत आहे. पण आजकाल काय झालंय की ट्रेंड झालाय, एक मायक्रोन्यूट्रिएंट, एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक, मग ते काही असो. हा सगळा पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग याच्यासाठी तुम्ही मार्केटमध्ये बरेचसे ऍप्स आहेत. तुम्ही तुमच्या प्ले स्टोअरला याराचं चेक इट घेऊ शकता. तुम्ही बऱ्याचशा कंपन्यांचे ऍप्स असतात प्ले स्टोअरमध्ये ऍग्रिकल्चरचे, त्याच्यामध्ये ते एक ऍप आहे, एक प्लांटिक्स म्हणून ते एक ऍप येतं, त्याच्यामध्ये तुम्ही डिसीज पेस्ट ते पण केअर करू शकता, म्हणजे बघू शकता. तुम्ही फोटो अपलोड केले की तुम्हाला दिसतात. डिफिशियन्सीच्या केसमध्ये तुमच्याकडे जर एखादं चांगलं ऍप असेल, म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की याराचं चेक इट आहे, ते तुम्ही जर ओपन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक क्रॉप वाईज जे डिफिशियन्सी सिम्पटम्स आहेत ते तुम्हाला सांगितले जातात. ठीक आहे, आपण काही कोणाचे पुरस्कर्ते नाही, पण नॉलेज आणि त्या गोष्टी मला क्लिअर कट माहित नाहीत. अजून सुद्धा माझं कन्फ्युजन होतं. मी प्लॉटमध्ये गेल्यानंतर बाबा ही मॅंगनीजच आहे का, हे बोरॉनच आहे का, हे अमुकच आहे का, ते तमुकच आहे का. तर लिटरली तुम्ही असे जर ऍप्स वापरले तर नो डाऊट तुम्हाला त्याच्यामध्ये कमांड येते. आता अँटागॉनिस्टिक इफेक्ट किंवा सिनर्जिझम हे काय सांगितलं जातं बघा. बऱ्याच वेळेला काय होतं, आता ह्या गोष्टी तुम्ही एवढ्या डीपली अभ्यासत नाहीये, परंतु हायड्रोपोनिक सिस्टीम मध्ये समजा एखादा मॉलिक्यूल जर जास्त झाला आपल्याकडून तर दुसरा डिफिशिट होतो. तर
हे आपल्याला खूप टेक्निकली बघावं लागतं. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याकडे पोटॅश अवेलेबल ऑलरेडी आहे, आपण पोटॅश परत देतो आणि त्या केसमध्ये पोटॅश जास्त झाला तर मग तुमच्याकडं बोरॉन, इवन तुमच्याकडे पोटॅश जास्त झाल्यामुळे कॅल्शियमचे प्रॉब्लेम्स वाढतात, मॅग्नेशियमचे प्रॉब्लेम्स वाढतात. तर ह्या गोष्टी आपल्याला ऑब्झर्व कराव्या लागतात. म्हणून आपल्याला हे माहित पाहिजे की कोणत्या मॉलिक्युलमुळे कोणता मॉलिक्युल डिफिशिएट होतो. ओके, तसंच तुमच्या उजव्या साईडला मी तुम्हाला एक स्क्रीनवर हे दिलेलं आहे, न्यूट्रिएंट मोबिलिटी चार्ट. ओके, आता हे आपण म्हणतो मोबाईल इमोबाईल, पण हे नक्की काय हो? तर मोबाईल म्हणजे समजा नायट्रोजन आहे, नायट्रोजन डिफिशियंट तुम्हाला ओल्ड लीव्ज मध्ये दिसेल आणि टॉक्झिसिटी न्यू लीव्ज मध्ये दिसेल. पण पिकामध्ये जर समजा वरच्या पानामध्ये गरज आहे नायट्रोजनची, तर ते ओल्ड लीव्ज मध्ये स्टोअर असलेला नायट्रोजन वरती खेचला जातो, याला म्हणायचं मोबाईल. ओके, किंवा तो फ्रुट्स मध्ये रिक्वायर्ड आहे तर तो मूव्ह होतो, तर त्याला मोबाईल म्हणतात. तसंच तुम्ही जर बाकीचे न्यूट्रिएंट्स बघितले, स्पेशली कॅल्शियम बघितला, स्पेशली तुम्ही मॅग्नेशियम सुद्धा थोडासा लिटल बिट इमोबाईल आहे, पण कॅल्शियम इमोबाईल आहे, सल्फर इमोबाईल आहे, मायक्रोन्यूट्रिएंट सगळे इमोबाईल आहेत एक्सेप्ट तुमचं मॉलिब्डेनम वगैरे. ओके, तर इमोबाईल म्हणजे समजा तो ज्या ठिकाणी जाऊन बसतो तिथून तो मूव्ह होत नाही आणि मग त्याची डिफिशियन्सी येते. तर या गोष्टी आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे की तो मोबाईल आहे का इमोबाईल आहे. म्हणजे सकाळी मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आता उन्हाळा वाढला की ब्लॉसम एंड रॉटचे प्रॉब्लेम्स वाढतात. माझा आवाज येत आहे ना तुम्हाला सर्वांना? हॅलो हॅलो, ओके ओके ओके. मी सकाळी तुम्हाला सांगितलं होतं की आता बघा टोमॅटोला आत्ताच्या ओपन फील्डला फळाला बॉटमला चट्टी दिसते किंवा इतर बऱ्याचशा पिकामध्ये त्याला बॉटमला चट्टी दिसतात. ओके, तर हे कशामुळे होतं? तर इट्स अ ब्लॉसम एंड रॉट, म्हणजे कॅल्शियम डिफिशियंट झाल्यामुळे होतं. तर कॅल्शियम ही अशी गोष्ट आहे की ती इमोबाईल. कॅल्शियम हा पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन निवडला जातो. पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन म्हणजे पाण्याबरोबर डायल्यूट होणं आणि जिथं पाणी तिथून वहन होत होतो. ओके, आता पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन एक प्रकार आहे आणि एक ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन एक प्रकार आहे. म्हणजे तुमच्या प्लांटमध्ये प्लांट लिक्विडचं कॉन्सन्ट्रेशन जर लो असेल आणि तुमच्या मीडियाचं कॉन्सन्ट्रेशन जर मीडिया इन द सेन्स सॉइल, कोकोपीट, वॉटेवर, त्याचं जर कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर तो ऍक्टिव्हली ऍब्सॉर्ब केला जातो, म्हणजे तो खेचला जातो. पण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे दोन गोष्टी अशा आहेत ज्या पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शननीच जातात. म्हणजे समजा जिथं पाणी कमी पडलं तिथं 100% ब्लॉसम एंड रॉट येणार. ब्लॉसम एंड रॉट जिथं चट्टे पडणारी फळं तुम्हाला कुठे दिसतील? उन्हाच्या बाजूला जास्त दिसतात, कारण तिथं ड्राय क्लायमेट असतं, त्या ठिकाणी आर्द्रता कमी असते, त्या ठिकाणी इव्हॅपोरेशन रेट खूप हाय असतो, पाणी डायरेक्टली पानात जातं, ते फळामध्ये जात नाही आणि कॅल्शियम हा फक्त पाण्याबरोबर मूव्ह होणारा घटक आहे, त्यामुळे तिथं मग ब्लॉसम एंड रॉट होतो. मग ह्या केसमध्ये तुम्ही काय करता? कॅल्सिबोर फवारायला सांगता. इट्स अ रॉंग मेथड. कॅल्शियम हा फवारणीतून देण्याचा घटक नाही, त्याचे परिणाम खूप प्लांट्स हेल्थवर वाईट होतात. तो तुम्हाला चांगल्या क्लायमेटिक कंडिशन्सला, म्हणजे सकाळी अर्ली इन द मॉर्निंग किंवा लेट इव्हिनिंग तुम्ही ड्रिप मधून देणं, पाणी वाढवणं, या गोष्टी करून तुम्ही त्या ठिकाणचा ईसी कमी झाला तरी तो कॅल्शियम पाण्याबरोबर बऱ्यापैकी मूव्ह होईल, जो चांगल्या क्लायमेटला. मग हे सगळे ट्रिकी पॉइंट्स आहेत ह्याच्यामधले आणि ते आपल्याला माहित पाहिजेत. आता काय होतं की ज्या वेळेला, आता ही मी तुम्हाला शिकवणार नाही, म्हणजे ऍनायन कॅटायन बेस फर्टिगेशन आहे ना, खूप खूप थोडंसं किचकट आहे समजायला, पण मी जस्ट सांगतो तुम्हाला न्यूट्रिएंट सोल्युशन कसं बनवतात. ऍक्च्युली आपल्याकडं आता मी जे तुम्हाला दाखवतोय NH4KCaMg हे प्लस आहेत, हे म्हणजे हे कॅटायन्स आहेत, आणि NO3SO4H2PO4 इट्स अ मायनस, म्हणजे हे ऍनायन्स आहेत. हे दोन्ही बॅलन्स लागतात कुठल्याही प्लांट सिस्टीमला आणि हे वेगळे नाही. तुम्ही आता NH4H2PO4 म्हणजे तुमचा 1261 12N आणि 61P.
NH4H2PO4 असा फॉर्म्युला असतो तो, म्हणजे 1261 तुमचं मोनो अमोनियम फॉस्फेट हे खत आहे. तुमचं KNO3 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट, तर हे मिक्स आहे, ही केमिस्ट्री आहे. K प्लस असतो, NO3 मायनस असतो ऑलवेज, कधी पण. MgSO4 आणि कॅल्शियम नायट्रेट मध्ये NH4Ca आणि NO3 असं मिक्सिंग असतं. नॉर्मली काय आहे की हे तुम्हाला बॅलन्स द्यावं लागतं. तुमचे जेवढे प्लस असतात तेवढे मायनस असतात आणि ह्याचं कॉन्सन्ट्रेशन ठरलेलं आहे. म्हणजे कॅल्शियमचा आणि पोटॅशचा रेशो आहे, कॅल्शियम मॅग्नेशियमचा रेशो आहे. म्हणजे खूप खूप इंटरनल अजून ऍडव्हान्स नॉलेज आहे. पण नॉर्मली खाली तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट पण मी दाखवले, Fe, Mn, Zn, Bu, Cu आणि M. तर ह्याचं मायक्रोमोल मध्ये कॉन्सन्ट्रेशन असतं आणि एनायन कॅटायनचं मिलीमोल पर लिटर मध्ये कॉन्सन्ट्रेशन असतं. तर हे कॅल्क्युलेशन हे 1000 लिटरचं 100 टाइम कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असतं. 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटरची टाकी केली जाते, ए टँक बी टँक, आणि 1 लाख लिटर पाण्यासाठी वापरलं जातं. ओके, तर आता हे मिक्सअप कसं करायचं, म्हणजे खतं कशी बनवायची. बघा, आम्ही खतं सगळ्यांनी मिक्स केले असतील बरोबर. तर कॅल्शियम नायट्रेट, मोनो अमोनियम फॉस्फरस MAP, म्हणजे आपल्याकडे ती खंत आहे की BSc ऍग्री झालेल्या मुलाला विचारलं MKP म्हणजे काय, तर तो 10 वेळा डोक्याला हात लावेल. ओके, कारण आपल्याकडं थेरॉटिकल नॉलेज खूप शिकवलं जाईल, पण अप्लाइड नॉलेज किंवा प्रॅक्टिकल नॉलेज हे खूप कमी आहे. आणि ऍग्रिकल्चर हे एकमेव असं क्षेत्र आहे की व्हास्ट, म्हणजे खूप मोठं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आता एक जरी टॉपिक आपण घेऊन पकडलं तरी त्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज घ्यायला कितीतरी वर्ष लागते. आणि कुठेतरी मे बी एक्सपर्टीज एकाच कुठल्या तरी क्षेत्रामध्ये होऊ शकतो. आपल्याकडे काय झालंय की आम्ही ज्या वेळेला ऍग्रिकल्चरमध्ये काम करतो, शेती क्षेत्रामध्ये काम करतो, तर त्या माणसाकडून सगळीच अपेक्षा ठेवली जाते की त्याला चिक्कूचं पण माहित पाहिजे, त्याला आंबा पण माहित पाहिजे, त्याला ऊस पण माहित पाहिजे, त्याला हळद पण माहित पाहिजे, संत्रा माहित पाहिजे, मोसंबी, कॉटन, प्रोटेक्टेड. ऍक्च्युली कोणत्याही गोष्टीमध्ये स्पेशालिटी पाहिजे, पण आपल्याला ऍटलिस्ट बेसिक नॉलेज त्या प्लॅटफॉर्मचं पाहिजे. त्या ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना काही गोष्टी मला बेसिकली माहित पाहिजे. त्याच्यात ही महत्वाची एक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट, मोनो अमोनियम फॉस्फरस, मोनोपोटॅशियम फॉस्फेट. मोनोपोटॅशियम फॉस्फेट म्हणजे 0.34, पोटॅशियम नायट्रेट 13045 म्हणजे 13045, SOP 0050, युरिया, फॉस्फरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, बोरिक ऍसिड, मायक्रोन्यूट्रिएंट इन सल्फेट फॉर्म. आणि तीच खतं मी खालच्या साईडला घेतलेली. ओके, आता कॅल्शियम मध्ये काय मिक्स होतं, कॅल्शियम मध्ये पोटॅशियम नायट्रेट मिक्स होतो, कारण सल्फेट फॉस्फेट नाही चालत त्याच्यामध्ये. ओके, पोटॅशियम नायट्रेट मिक्स होतं, 13045 मिक्स होतो. ओके, तसंच युरिया मिक्स होतो, नायट्रिक ऍसिड मिक्स होतो, पण ते काय सांगतंय की S1 सांगतंय. S1 चा अर्थ तुम्ही दोन्ही सोल्युशन सेपरेटली डायल्यूट करा आणि मग एकत्र घ्या. ओके, MAP बरोबर काय मिक्स होतं, मोनो अमोनियम फॉस्फरस बरोबर. MAP बरोबर निश्चित कॅल्शियम नायट्रेट होत नाही, बाकी सगळे होतात. फक्त फॉस्फरिक नायट्रिक ऍसिड मध्ये तुम्हाला काय सांगितलंय त्यांनी की प्रिकॉशन, खतं कशी मिक्स करायची हो. पहिल्यांदा पाणी घ्यायचं, नंतर स्पेशालिटी न्यूट्रिएंट घ्यायचे आणि मग ऍसिड घ्यायचं असतं. आपल्याकडे वेंचुरीला शेतकरी ज्या वेळेला त्याला मी कधी सांगेन की नाही ऍसिड सोडावं लागतं, तर तो काय करेल, तो पहिलं बकेटमध्ये ऍसिड घेईल, त्याच्यात खतं टाकेल आणि तिथं नेऊन मग वेंचुरी पैसे खतं पाणी सोडतो, डायल्यूट करतो. या केसमध्ये काय होतं की तुमचे सगळे न्यूट्रिएंट फुटतात, कारण ऍसिड मध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट टाकली तर ती त्याचं म्हणजे खराब होऊन जाईल थोडक्यात. तर तुम्हाला ती ऑर्डर फॉलो करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं तुम्ही पाणी घेतलं पाहिजे, नंतर स्पेशालिटी न्यूट्रिएंट घेतलं पाहिजे आणि नंतर ऍसिड घेतलं पाहिजे, आणि ही सगळी प्रोसिजर फॉलो केली पाहिजे. आता त्याच्यात फक्त एका ठिकाणी एक क्लॉज आहे, म्हणजे तुम्ही जर पोटॅशियम नायट्रेट आणि SOP बघितलं, 0050 आणि पोटॅशियम नायट्रेट बघितलं. हॅलो, आवाज येतोय का, मी कंटिन्यू करू काय.
ओके 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 ओके. माझ्याविषयी घडलेला मी किस्सा सांगतो तुम्हाला. मी एका कंपनीची, मी कुणाचं नाव घेणार नाही, मी एका कंपनीची खतं घेतली. माझ्याकडे पोटॅशियम नायट्रेट होतं आणि एसओपी होतं. त्यावेळेला मला हा चार्ट माहितच नव्हता की असं असतं आणि किती ग्रॅम खत किती लिटरला मिक्स होतं हे सुद्धा एक नॉलेज आहे. म्हणजे तुम्ही आधी ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही फर्टिलायझर कंपनीच्या एम्प्लॉईला जरी विचारल्या ना तरी बऱ्याच वेळेला तो चुकून जाईल, त्याला माहित नसतं. आपल्याकडे काय झालंय, सेल्स पार्ट हा 98% सेल्स आहे आणि हार्डली 2% नॉलेज आहे. आज खरी गरज आहे की जे ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये काम करतात, मग तो प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉई असो किंवा व्हॉट एव्हर, थरोली डिस्कशन होणं गरजेचं आहे, ओपनली बोलणं गरजेचं आहे, नॉलेज शेअरिंग गरजेचं आहे आणि असे ट्रेनिंग व्हायला पाहिजेत की लोकांना लक्षात आलं पाहिजे की हे आहे, हे सायन्स आहे. मग माझ्याविषयी घडलेला किस्सा सांगतो. मी पोटॅशियम नायट्रेट घेतलं, मी 13,045 आणि एसओपी 0050. मी विरघळवायचा प्रयत्न केला, हे दोन्ही गोष्टी मला एका बादलीमध्ये विरघळल्या नाही. मग मी त्या एम्प्लॉईला फोन लावला त्या कंपनीच्या आणि मी त्याला म्हटलं, बाबा रे तुझ्या खतामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, असं असं होतंय. ही गोष्ट त्याला पण माहित नव्हती. तो म्हणाला होतं कधी 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 येते पण अशी बॅग. मी ठीक आहे, म्हणजे ह्या गोष्टी त्यावेळेला घडलेल्या असतील. त्याला वाटलं की माझ्यापेक्षा त्याला जास्त माहित असेल, कारण तो एका अशा ठिकाणी काम करतो की आपल्यापेक्षा तो सुपिरियर आहे, पण असं नव्हतं. ऍक्च्युली ती माझी चूक होती. मी पोटॅशियम नायट्रेट आणि एसओपी ज्या वेळेला एकत्र मिक्स करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मी 3 तास विरघळवत होतो, पण विरघळलं नाही. ह्याच्यात प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही ज्या वेळेला ह्या दोन्ही गोष्टी एकत्र घेतात त्यावेळेला तुम्ही एसओपीची सोल्युबिलिटी रिड्यूस करता, म्हणजे 0050 तुमचं विरघळतच नाही. मग ज्या वेळेला मला हे चार्टचं ज्या वेळेला मी अभ्यास केला, मी यारा असेल हायफाच्या वेबसाईटला गेलो, हे न्यूट्रिएंट मिक्सिंगचा चार्ट काढला आणि मी अभ्यास केला आणि मी हे परत सेपरेट विरघळवून बघितलं. त्यावेळेला मला लक्षात आलं की अरे आपली चूक होती. पण त्यावेळेला त्यांनी पण मान्य केलं की असं होतं, आमच्यात बॅगेमध्ये कधी कधी प्रॉब्लेम येतात. म्हणजे मी माझी चूक होती. मी हे तुम्हाला शेअर अशासाठी करतोय की प्रॅक्टिकली मे बी हे तुम्ही कधी केलंय न केलंय, पण ऍटलिस्ट याचा स्क्रीनशॉट आणि ज्या वेळेला तुम्ही शेतकऱ्यांच्या सोबत वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स आणि ड्रिप याविषयी काम करायला जाता त्यावेळेला हे तुम्हाला त्या शेतकऱ्याला समजवणं खूप गरजेचं आहे की बाबा रे नाही, ह्या गोष्टी अशा असतात. तर मी या स्लाइडवर जास्त वेळ घेत नाही, पण मी एक सांगेन की मी कॅल्शियम आणि फॉस्फरस एकत्र सोडू शकतो. तो कसा, तो आता आपण पुढे बघू. ओके, आता काय होतं की कॅल्शियम आणि तुम्ही ज्या वेळेला छोट्या अमाऊंट मध्ये घेता, म्हणजे कॅल्शियम आणि सल्फेट घ्या, आपण काय म्हणतो कॅल्शियम आणि फॉस्फरस किंवा कॅल्शियम CaSO4 जिप्सम प्रेसिपिटेशन होतं. पण ते कधी होतं, तर तुम्ही एका लिटरमध्ये 5-5 किलो खतं जर घेतली दोन्ही आणि एकत्र करायला गेला तर ऑलवेज प्रेसिपिटेशन होणार. पण एका लिटरला 1 ग्रॅम खत घेतलं, कॅल्शियम घेतला, कॅल्शियम नायट्रेट आणि 12x 1 ग्रॅम घेतलं आणि तुम्ही विरघळवलं, नो प्रॉब्लेम, तुम्ही सोडू पण शकता. पण आपल्याकडं आमच्या सोयीसाठी आम्ही काय सांगितलं की बाबा रे हे दोन्ही चालत नाही, ते चालतं, पण प्रॉब्लेम काय आहे की ते लो अमाऊंट, स्मॉल अमाऊंट मध्ये चालतं, हाय कॉन्सन्ट्रेटेड चालत नाही, म्हणजे जास्त कॉन्सन्ट्रेशनचं चालत नाही. आता आपण नेहमीच ए टँक आणि बी टँक हे कॉन्सन्ट्रेटेड असतात, म्हणणार तुम्ही ह्याच्यात कसं काय सेपरेट केलंय मग, तर हे 1000 लिटर 100 पासून लोक करतात, 100, 200, 500, 400 असे करतात. ते 1000 लिटर पर्यंत मॅक्झिमम करतात. 1000 लिटर टाकीमध्ये ते एका वेळेला 100 किलो पर्यंत खत मिक्स करत असतात. मग हे कॅल्शियम नायट्रेट हे ए टाकीमध्ये जातं, पोटॅशियम नायट्रेट म्हणजे 13,045 ए टाकीमध्ये जातं, मायक्रोन्यूट्रिएंट जातात. तसंच बी टाकीमध्ये आपण काय काय मिक्स करू शकतो, तर बी टाकीमध्ये पोटॅशियम नायट्रेट 1261 0.34 मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही मिक्स करू शकता, मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स करू शकता. आणि हे करत असताना हे दोन्ही कॉन्सन्ट्रेटेड टँक आहेत. ऍक्च्युअल फर्टिगेशनचा फंडा काय आहे, तुम्ही जर प्रत्येक खताचे
आय थिंक नाहीये, ECPH नाहीये. तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडची पोटॅशियम नायट्रेटचा पीएच थोडासा 7.7 आहे, 13.045चा. अन्यथा बाकी सर्व खतं ऍसिडिक आहे. तुम्ही 1261 घेतलं, तुम्ही कॅल्शियम नायट्रेट घेतलं तर त्याचा पीएच 5.5, 5.5, 6 आहे. तुम्ही त्याचा EC जर चेक केला ना तर ऑलमोस्ट नियर अबाउट 1 आहे. फक्त 0.050 म्हणजे पोटॅशियम सल्फेट त्याचा EC हा 1.5 आहे. हे कसं काढतात बघा, 1 ग्राम खत 1 लिटर पाण्यामध्ये विरघळवतो त्यावेळेला 1 EC होतो. ते पाणी डिआयोनाइज पाणी असेल, म्हणजे त्याच्यामध्ये काही नसेल. तुम्ही आरोचं पाणी समजू शकता. आरोच्या पाण्यामध्ये 1 ग्राम खत 1 लिटर पाण्यामध्ये 1 ग्राम खत विरघळवलं तर ते 1 EC होतं. ओके, किती होतं? 1 EC होतं. मग समजा आपण जे फर्टिगेशन करतो ग्रीन हाऊसला, तर मी समजा एका ग्रीन हाऊसला 5000 लिटर पाणी देत असेल तर मी 5 किलो पर्यंत मॅक्स खत देऊ शकतो. त्या ठिकाणी मी कधीच जायला नको की मी 10 किलो 15 किलो खत एका वेळेला देईन. याची अडचण अशी आहे की तुमच्या सॉइलचा ऑलरेडी काय EC असतो, त्या सॉइलचं पाण्याचा तुमचा ऑलरेडी EC असतो आणि त्याच्यातलं डायल्युशन असतं आणि तुम्ही किती पाणी देता हे मॅटर करतं. आता मी एक सिंपल सिस्टीम लोकांना शिकवतो की बाबा रे ऑटोमेशन करू नका. 10 गुंठेच्या शेतकऱ्याला 3-3.5 लाखाचं ऑटोमेशन परवडत नाही, कारण त्यांनी ऑलरेडी एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली असते आणि फक्त खतं देण्यासाठी तुम्ही ऑटोमेशन करता. इट्स अ रॉंग मेथड. तुम्ही शिका अगोदर. माझा आवाज येतोय का? हॅलो, ओके. आम्ही काय सांगतो की तुम्ही A टँक आणि B टँक सेपरेट करा, कॉन्सन्ट्रेटेड टँक बनवून ठेवा जे की 15 दिवस तुम्हाला पुरेल असं स्टॉक सोल्युशन करा. तुमच्या 10 गुंठ्याच्या शेडनेटची किंवा पॉलिहाऊसची गरज 5000 लिटर मॅक्स असते दिवसाची. अ टाकीतून समजा मी 5 लिटर घेतो, ब टाकीतून 5 लिटर घेतो, ह्या 5000 लिटर मध्ये ते मिक्स करतो, त्याचा ECPH बॅलन्स करतो आणि मी त्या ग्रीन हाऊसला सोडतो. इट्स अ सिंपल सिस्टीम. म्हणजे 5000 लिटरचा टँक करणं आणि A टँक B टँक 200-200 लिटरचे कॉन्सन्ट्रेटेड करणं आणि इरिगेशन करणं, याच्यामुळे काय होतं, तुमचं ऑप्टिमम न्यूट्रिशन त्या ग्रीन हाऊसला मिळत असतं. तर एक सिंपल सिस्टीम आपण लोकांना सांगतो. तसंच काय होतं की स्प्रे न्यूट्रिएंटच्या बाबतीत लोक गफलत करतात. म्हणजे फवारणीच्या पाण्याचा पीएच 5.5 ते 6.5 असावा, डेफिनेटली ट्रू आहे. परंतु ज्या वेळेला आपण फॉलियर फर्टिलायझरचा वापर करतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला स्कॉर्चिंग बसतं. त्याचं कारण काय आहे की आपल्याकडे सांगितलं जातं 15 लिटरच्या पंपाला 60 ग्रॅम 70 ग्रॅम 80 ग्रॅम पर्यंत कोणतंही म्हणजे 5 काडीपिटीची टोपणं ह्या हिशोबामध्ये कॅल्क्युलेशन असतं. तर त्याच्यामध्ये गफलत काय होते की मी तुम्हाला सांगतो 1 ग्रॅम खत 1 लिटर मध्ये विरघळवलं 1 EC होतं. 5 ग्रॅम खत 1 लिटर मध्ये विरघळवलं तर 5 EC होतं. आणि तेच गोष्ट होती की तिथं 5 ECचं खत तुम्ही बनवता आणि असं खताची फवारणी, त्याच्यामध्ये परत औषधं हे ते मिक्स करून तुम्ही फवारणी करता. मोस्टली मायक्रोन्यूट्रिएंट हे हायली कॉन्सन्ट्रेटेड असतात आणि आपल्याकडे ज्या वेळेला मायक्रोन्यूट्रिएंट स्प्रे केले जातात त्यावेळेला मोस्टली स्कॉर्चिंग बसतं. म्हणजे तुम्ही ऍग्री असाल माझ्या मताशी, बऱ्याच वेळेला स्कॉर्चिंग बसतं. तर आपल्याला मॅक्सिमम आपण किती फवारणी करू शकतो बघा, मॅक्सिमम एका लिटरला 1 ग्रॅम किंवा 2 ग्रॅम हे स्ट्रेट म्हणजे 1261 052 13 असे हे, आणि मायक्रोन्यूट्रिएंट मॅक्स अर्धा ग्रॅम. ओके, मग हे सफिशियंट आहे. आणि बरेचसे लोक 5 ग्रॅम 6 ग्रॅम प्रति लिटर टाकतात, परंतु त्यामध्ये काय होतं, रिव्हर्स ऑस्मोसिस होतं. ते डायल्युशनला प्लांट स्वतःचं पाणी वापरतं आणि त्याचा इफेक्टच दिसत नाही. म्हणजे एका शेतकऱ्यांनी 2 ग्रॅमनी फवारणी केली आणि एकाने 5नी केली तर त्याचा उलटा तोटा झाला 5 ग्रॅम वाल्याचा. 3 ग्रॅम एक्स्ट्रा गेले. आणि आपल्याकडे कॉम्पिटिशन असतं, त्यांनी 5 ग्रॅमनी मारलं की मी 10 ग्रॅमनी मारतो आणि स्कॉर्चिंग बसतं, प्लॉट खराब होतं. मग हे स्प्रे न्यूट्रिएंटच्या बाबतीत आहे. तर इथपर्यंत आपलं फर्टिगेशन पर्यंत होतं. प्लस
आता मार्केटमध्ये पीजीआर्स खूप मोठ्या प्रमाणात वापरले जातात, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. ओके, ऍक्च्युली प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स मध्ये बी प्रकार आहेत. म्हणजे एक सिंथेटिक मोड असतो आणि एक नॅचरल प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत. सिंथेटिक मध्ये मी म्हणेन IBA, IAA, इंडॉल ऍसिटिक ऍसिड, ते नॅप्थॅलिक ऍसिटिक ऍसिड म्हणजे तुमचं आता मी तुम्हाला डायरेक्ट उदाहरण द्यायचं तर प्लॅनोफिक्स सारखा घटक आहे. ओके, नॅपिक्लोराइड क्लोराइड असेल म्हणजे लिओसिन असेल किंवा तुमचं दुसरे केमिस्ट्री असेल, तसंच GA असेल, जिब्रेलिक ऍसिड्स असतील. पण तुम्ही जर नॅचरल मध्ये बघितलं तर ह्युमिक ऍसिड्स असतील, फुलविक्स असतील, अमिनो ऍसिड्स असतील, तुमचे सीवीड्स असतील, तर प्रोटीन्स असतील. तर या गोष्टीमध्ये जर तुम्ही फरक बघितला तर नॅचरल पीजीआर्स वापरायला हरकत नाही, जे चांगले आहेत. ओके, जे चांगल्या रेप्युटेड कंपनीचे आहेत, ब्रँड आहे, त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सगळ्या गोष्टी क्वालिटी पॅरामीटर चांगले आहेत, त्याचं वापरायला हरकत नाही. याच्यामुळं क्रॉपला बुस्टिंग मिळतं, त्याला फायदाच होतो आणि याच्यामुळे आपले पेस्टिसाइडचे स्प्रे कमी होतील. सिंथेटिक मध्ये मला जाण्याचा अपोज असा आहे की सिंथेटिक मध्ये प्रॉब्लेम एकच आहे, इट्स अ लो डोस आणि त्या सिच्युएशनला टार्गेट करावं लागतं. तुम्हाला गरज असेल तर वापरणं गरजेचं आहे, अन्यथा याच्यामुळं तुमच्या पिकामध्ये विकृती येण्याचे चान्सेस असतात. GA मुळे ऑलवेज तुम्ही साईजला GA वगैरे देतात लोक, ठीक आहे, पण इट्स अ ह्युमनवर, माणसाच्या बॉडीवर ह्या पीजीआरचा खूप वाईट इफेक्ट होतो. म्हणून नॅचरल पीजीआरला जाण्यात अडचण नाही. आता इथपर्यंत होतं आपलं न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, किंवा मी एक शॉर्ट लिस्ट मध्ये हे तुम्हाला न्यूट्रिएंट शिकवले ऑलरेडी. आपण थोडासा पाठ घेतला होता सकाळी. तर इथपर्यंत कुणाची काय अडचण असेल तर आय थिंक याच्यावर आपण चर्चा करू शकतो. आणि नाहीतर मग कीड रोग व्यवस्थापन हा आपला टॉपिक आहे, आज आपण तिकडे वळतोय परत. आत्ता घ्यायचं डिस्कशन का नंतर घ्यायचं सर? ओके, ठीक सर. माझं प्रेझेंटेशन दिसतंय ना? स्क्रीन दिसते का? दिसते सर. ओके, आता आपण वळतोय की थोड्याशा ह्या स्लाइड कोणाकोणाच्या घेतलेल्या असतात, सगळं काही मी बनवू शकत नाही. आमचे सिंजंडाचे कदम सर आहेत, म्हणजे 25-30 वर्ष झालं काम केलेलं आहे त्यांनी या सेक्टरला. त्यांच्याकडे या आराचं काम असल्यामुळे त्यांनी ते स्लाइड बनवले होते खूप छान. तर मी त्यांच्या घेतलेल्या आहेत, मी एक्सप्लेन करू शकतो, मी तुम्हाला सांगू शकतो. बघा आता यील्डवर अफेक्ट करणारे घटक काय आहेत बघा. आपल्याकडं हायब्रिड्स आज जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती हायब्रिडायझेशन आहे. आपण जगाचं पोट हायब्रिड शिवाय भरू शकत नाही. पॉलीहाऊस किंवा ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस वाढत जाणार आहे 100%. तुम्ही आज जरी इग्नोर करत असाल की नाही माझ्या कार्यक्षेत्रामध्ये फक्त 10च आहेत, 5 आहेत, 2 आहेत, 10 आहेत, दिवसेंदिवस हे क्षेत्र वाढत जाणार आहे. कारण अंडर प्रोटेक्टेड तुम्हाला सिक्युरिटी खूप आहे. म्हणजे येणारा इंडिया गॅपमध्ये वेजनेट जो येणार आहे त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स हे जनरली आज पेस्टिसाइडचा जो वापर ह्यूज वाढलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी प्रोटेक्टेडला आणणं गरजेचं आहे. कारण दिवसेंदिवस एक क्लासची डिमांड वाढते. मग तुम्हाला त्या पोटेन्शियलला टार्गेट करायचं असेल तुमच्याकडं ती टेक्नॉलॉजी असायला हवी. आज फर्टिलायझर मॅनेजमेंटवर आपल्या यील्डचं भवितव्य आहे. तसंच इफेक्टिव्हली आपण पेस्ट डिसीज कसा कंट्रोल करतो, वीड मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट आणि या सगळ्या गोष्टी. तर आपल्याकडं तुम्हाला काय वाटतं की म्हणजे आपण शिकलेलो डिग्रीमध्ये की कोणकोणते
पेस्ट म्हणलं की तुमच्या डोक्यामध्ये काय येतं की इन्सेक्ट, फंगस, बॅक्टेरिया, व्हायरसेस, निमॅटोड, रॅट, रोडेंट्स, स्नेल आणि स्लग. ओके, तर पेस्ट कंट्रोल करताना आपल्याकडं पहिल्यांदा आपण कधीच विचार करत नाही की म्हणजे मी समजा पेस्ट कंट्रोलचा विचार करत असेल किंवा एखादं प्लांटेशन ह्या वर्षात करत असेल तर मी विचार केला पाहिजे की माझा येणारा सीझन हा डिसीजसाठी प्रॉब्लेम आहे, पेस्टसाठी प्रॉब्लेम आहे. माझ्याकडे थंडी असेल तर मी मग बोरीच्या रेझिस्टन्स व्हरायटी का लावू नये. मी पावसाळ्यामध्ये जाणार असेल किंवा समरला जाणार असेल तर माझ्याकडे हिट टॉलरन्स व्हरायटी पाहिजे. माझ्या जमिनीमध्ये प्रॉब्लेम आहे मरचा, तर मर रेझिस्टन्स व्हरायटी माझ्याकडे का नसावी. मग हे सगळे रेझिस्टन्स हे आता युरोपमध्ये कसं आहे की प्रत्येक 10-15 दिवसानंतर किंवा 25 दिवसानंतर व्हरायटी बदलते, प्रत्येक सीझनला वेगळी व्हरायटी. आपल्याकडं अवेलेबल सोर्सेस म्हणजे कंपन्या त्याच्यावरती फोकस करतात की बाबा समरला आम्ही हे देतो, याला हे देतो. आपल्याकडे तक्रारी येण्यामागं बरंचसं म्हणजे तुमच्याकडे कृषी विभागाकडे बऱ्याच वेळेला तक्रारी येतात की शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये म्हणजे पॉलिहाऊसच्या तक्रारी मी सांगतो तुम्हाला. पॉलिहाऊसमध्ये व्हेजिटेबल्स काकडी ग्रो केली जाते आणि त्याची कळी जळते, बऱ्याच वेळेला त्याला सेटिंग होत नाही. मग शेतकरी तक्रार घेऊन जातो. ऍक्च्युली नंतर फाइंडिंग काय होतं की ती व्हरायटी पॉलिहाऊससाठी रिकमेंडच नव्हती आणि अशी व्हरायटी आतमध्ये लावली गेली. याच्यामध्ये कंपनीचा दोष नसतो. दोष कोणाचा असतो याच्यामध्ये, नॉलेज शेअरिंगचा दोष असतो. मग त्याला माहितच नसतं की व्हरायटी आतमध्ये येत नाही. बरेच वेळेला लोक ट्राय करतात, कारली ट्राय करतात, दोडका ट्राय करतात, बरेचसे ट्राय करतात आणि तेवढ्या पद्धतीचं सेटिंग्स मिळत नाही, म्हणजे तेवढ्या पद्धतीचं हार्वेस्टिंग मिळत नाही. मग हे का होतं तर प्रॉपर व्हरायटी तिथं लावली गेली नसेल. त्यानंतर पेस्ट कंट्रोल करण्यासाठी अजून एक काय की म्हणजे नॉर्मली क्रॉप रोटेशन हा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे ग्रीन हाऊसला स्पेशली जर तुम्ही गेला व्हेजिटेबल्समध्ये तर आपल्याकडे ग्रीन हाऊसला मॅक्स डोबळी मिरचीच लावली जाते, कलर किंवा साधी. त्यानंतर कुकुंबर लावली जाते आणि तुम्ही जर रोटेशनला कॅप्सिकम नंतर कुकुंबर आणली तर कुकुंबर इट्स अ हायली निमॅटोड अट्रॅक्शन क्रॉप आहे. म्हणजे निमॅटोड त्याच्यात लवकर येतो आणि एकदा का सॉइलमध्ये निमॅटोड आला तर नेक्स्ट क्रॉपला तुम्हाला परत निमॅटोडचे प्रॉब्लेम्स येतात. मग मला तो विचार करावा लागतो की मला क्रॉप रोटेशन मध्ये काय द्यायचंय किंवा मला पेस्ट प्रेशर होतं तर मला मध्ये गॅप काय द्यायचा आहे. मग मेकॅनिकल कंट्रोलमध्ये आपण काय करू शकतो तर मेकॅनिकलमध्ये तुम्ही ऑलवेज लाईट ट्रॅप, येलो ट्रॅप, फेरोमन ट्रॅप वगैरे लावता. बायोलॉजिकलमध्ये असंख्य बायोलॉजिकल्स आहेत, म्हणजे असंख्य मित्र किडी. आणि मी बायोलॉजिकल म्हणजे तुम्ही आर्टिफिशियल बायोलॉजिकल सिस्टीम मध्ये वापरता ते म्हणत नाही, ते तर आहेच, परंतु आपल्याकडं असंख्य बायोलॉजिकल ऑलरेडी आहेत जे की त्या पिकावरले किडी कंट्रोल करतात. परंतु आपण काय करतो की असंख्य पेस्टिसाइड्स वापरून वाईट बरोबर चांगल्या पण किडी मारून टाकतो. मग हे पण मला माहित पाहिजे की कोणती कीड कशाला कंट्रोल करते. आज बाहेरच्या जगामध्ये, देशामध्ये काही ठिकाणी आर्टिफिशियल किडीचं रेअरिंग केलं जातं आणि ते त्या प्लॉटवरती सोडलं जातं आणि किडीला कंट्रोल करते. हा कन्सेप्ट आपलाच आहे. काही वर्षापूर्वी आपल्याकडे हेच होतं, परंतु ज्या पद्धतीने पेस्टिसाइडचा वापर वाढला त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी कमी होत गेल्या. त्यानंतर शेवटचा पार्ट येतो की केमिकल कंट्रोल. म्हणजे आयपीएम आपल्याला जे शिकवलं जातं ते आयपीएम हेच आहे. ओके, मग आता ज्या वेळेला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचा भाग येतो मग त्याच्यामध्ये आपण म्हणतो की द ज्युडिशियस यूज ऑफ पेस्ट मॅनेजमेंट, बायोलॉजिकल, कल्चरल, फिजिकल, मेकॅनिकल, केमिकल. तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत असताना, आयपीएमचा अभ्यास करत असताना मला माहित पाहिजे ती पेस्ट कोणती आहे, त्या पेस्टला होस्ट काय आहेत, त्याला बेनिफिशियल काय आहेत. त्यानंतर मला मॉनिटरिंग माहित पाहिजे. म्हणजे मी जर माझ्या शेतात रोज जात असेल तर मला माहित पडते की माझ्या पिकावरती काय कीड आहे किंवा काय रोग आहे. आणि समजा मला हे माहित झालं तर मग मी बघतो की त्याची इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल काय आहे किडीची आणि माझ्या इम्प्लिमेंटिंग स्ट्रॅटेजी काय. त्याच्यामध्ये
मी इव्हॅल्युएट करतो की बाबा मला आता कोणत्या स्प्रेसाठी जायचंय किंवा मला किती सायकल स्प्रे मारायचे, आणि त्याच्यावरती मी मॉनिटरिंग ठेवतो की मी एक स्प्रे मारल्यानंतर मला अपेक्षित काय रिझल्ट आले, मग मला दुसरा स्प्रे जाण्याची गरज आहे का, मग त्या ठिकाणी निम्फ आहे, अडल्ट आहे, तुमचं एग्स आहे, लार्वा आहे, काय आहे ते, त्याचं मला मॉनिटरिंग पाहिजे. याच्यासाठी खरंच खूप चांगलं नॉलेज पाहिजे आपल्याला, खूप चांगला मित्र पाहिजे जो की पेस्टिसाइड ऑर्गनायझेशनला काम करतो, पण नॉलेजेबल पाहिजे, अन्यथा मग ह्या सगळ्या गोष्टी अवघड होऊन जातात. आता बघा, माझा आवाज येतोय ना, सगळं शांत आहे, मी एकटाच बोलतोय, मला तुम्ही दिसत नाही. येतोय सर. ओके. येतोय आवाज. मग इन्सेक्टचं ज्या वेळेला क्लासिफिकेशन केलं जातं ना, त्यावेळेला च्युविंग अँड बायटिंग, तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहिती आहे, आपण एंटोमॉलॉजी शिकलो. च्युविंग बायटिंग, च्युविंग लॅपिंग, पिअर्सिंग सकिंग, स्पॉन्जिंग, सिफोनिंग, म्हणजे आता याच्यातले काय पार्ट मी पण सांगू शकणार नाही की ऍक्च्युली तुझं मेकॅनिझम काय असतं, पण आपल्याकडे आपण जनरली म्हणतो की बोरर, सकिंग पेस्ट, ओके, फ्रूट फ्लाईज, हे सगळं एक ज्युडिशियस आहे. तर ह्याच्यापेक्षा आता पेस्टिसाइड वळल्यानंतर आपल्याला बघा गंमत कशी समजते. आपल्याकडे आज जे पेस्टिसाइड मार्केटमध्ये येतात त्याच्यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन सांगतं की तो सिस्टेमिक आहे, तो कॉन्टॅक्ट आहे, तो स्टमक आहे, तो फिमिगंट आहे. ओके, सिस्टेमिक म्हणजे बाय रूट सिस्टीम तो ऍब्सॉर्ब केला जाईल, बाय स्प्रेइंगनी पानातून तो सिस्टीम मध्ये फिरवला जाईल. कॉन्टॅक्ट म्हणजे त्या पेस्टिसाइडच्या संपर्कात आल्यानंतरच तो किल होईल किंवा मे बी पुढची ऍक्शन होईल त्याच्यावरती. स्टमक म्हणजे त्यांनी खाल्लं, मग त्याच्या स्टमक मध्ये त्याला पॉइझन गेल्यानंतर जे इफेक्ट्स होतात, मग त्यानंतर तो इन्सेक्ट खाणं बंद करेल. फिमिगंट म्हणजे तो गॅसियस होईल, म्हणजे आपल्याकडे फ्युम्स ज्या निघतात म्हणजे त्याला ती दाहक होतं आणि तो मरतो. तसंच मग नर्वल आहे, असे बरेच प्रकार आहेत. मग इन्सेक्टिसाइड मध्ये आपल्याला सर्वात वरचे दोन जे महत्वाचे आहेत, एक सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट. मग नेहमी फंजीसाइड असो किंवा इन्सेक्टिसाइड असो, सिस्टेमिक इन्सेक्टिसाइडचे अख्ख्या लाईफ सायकलमध्ये, पूर्ण लाईफ सायकलमध्ये पिकाच्या 1 किंवा 2 फवारण्या गरजेच्या असतात किंवा घेऊ शकतो, त्याच्या पलीकडे घेऊ शकत नाही. कॉन्टॅक्टला अडचण नाही, कॉन्टॅक्टचा तसा हे दिसत नाही, म्हणजे रेझिस्टन्स दिसत नाही. आता कॉन्टॅक्ट मध्ये फंजीसाइड म्हटलं तर तुम्ही M45 कॉन्टॅक्ट मध्ये मोडतं. सिस्टेमिक म्हटलं तर बॅविस्टिन असेल. तुम्ही इन्सेक्टिसाइडचं उदाहरण घ्यायचं झालं तर लॅम्बडा, तुमच्याकडे लॅम्बडा सायलोथ्रिन मिळतं, ते कॉन्टॅक्ट मध्ये. सिस्टेमिक म्हणलं तर तुम्ही मग इमिडा घेऊ शकता किंवा थायमेथॉक्झम घेऊ शकता, हे सिस्टेमिक झाले. मग तुम्हाला हे सगळं करत असताना त्याचं स्काउटिंग खूप महत्वाचं आहे. मला कीड ओळखता आली पाहिजे, मग त्यासाठी तुम्ही म्हणजे मी पण वापरतो, तुम्हाला ऍप सांगतो, प्लांटिक्स सारखं ऍप तुम्ही वापरू शकता, खूप चांगलं ऍप आहे. नो डाऊट मी त्यांचा पुरस्कार तर नाही, मला ते 1 रुपया देत नाहीत, पण तुम्हाला सांगतो याच्यासाठी की बऱ्याच वेळेला काय होतं की आपण ते ओळखू शकत नाही. ठीक आहे, फोटो अपलोड करा, नियर अबाउट 70-75% ते कन्क्लुजन बरोबर काढतं आणि तुम्हाला त्याचे प्रिव्हेंटिव्ह स्प्रे किंवा क्युरेटिव्हचे स्प्रे पण सांगतं. फंजीसाइड आणि इन्सेक्टिसाइड मध्ये बघा 2 खूप मोठा डिफरन्स आहे. म्हणजे इन्सेक्टिसाइडला स्काउटिंग खूप गरजेचं आहे. कीड येण्याच्या अगोदर औषध कधीही मारलं जाऊ नये, कारण ते विना गरजेचं नाहीच आहे. ते तुमचं स्काउटिंग पाहिजे की तुम्हाला एक समजले पाहिजे, लार्वा अडल्ट समजला पाहिजे. तुम्हाला कुठेतरी एका झाडाला कीड दिसते तर तेवढा पॅच तुम्ही स्प्रे करू शकता आणि कंट्रोल करू शकता, म्हणून स्काउटिंग गरजेचं आहे. फंजीसाइड मध्ये ती गोष्ट नसते. फंजीसाइड मध्ये तुम्हाला ऑलवेज प्रिव्हेन्शनला जावं लागतं, कारण तुमचं क्लायमेट पुढच्या 3 दिवस ढगाळ आहे. तुम्हाला माहिती आहे की आता डे नाईट टेम्परेचर मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. नाईट खूप डाऊन आहे, डे हाय आहे, आणि त्याच्यामध्ये आभाळ येते, 100% भुरी येणार आहे. मग हे तुम्हाला प्रिडिक्शन तुमच्या मोबाईलवरती आता क्लायमेटिक डाटा येतात, म्हणजे स्कायमेट असेल, बऱ्याच कंपन्या तुम्हाला प्रिडिक्ट करतात की पुढच्या 7 दिवसाचं क्लायमेट काय आहे. आपण कृषी विभाग म्हणून आपण सुद्धा शेतकऱ्यांना मेसेज पाठवतो. खूप चांगली सिस्टीम आहे, खूप चांगली सिस्टीम आहे. तुम्ही पाठवता मेसेज,
तुमच्या डोक्यात क्लिकिंग व्हायला पाहिजे की माझ्या भागामध्ये आज द्राक्षाचं क्षेत्र आहे, बाबा रे पुढच्या 5 दिवसानंतर माझ्याकडं डाउनीचा प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस आहेत. मग मी त्या केसमध्ये काय करेन की पोटॅशियम बायकार्बोनेट सारखा सोर्स आहे, तो कॉन्टॅक्ट झाला, मग त्याच्यासोबत मी इंडेक्स सारखं काय औषध देऊ शकतो का, सॉरी नाव नाही गेलं, मायक्लोब्युटॅनिल म्हणू शकतो. मायक्लोब्युटॅनिल आपण दोन्ही एकत्र मारू शकतो का, एक कॉन्टॅक्ट एक सिस्टम. तर ह्या गोष्टी करून तुम्ही तो चेक घेऊ शकता. म्हणून फंजिसाइड मध्ये ऑलवेज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणू शकतो आपण. आणि तुमच्याकडे टेम्परेचर ह्युमिडिटी चेक पाहिजे. हे अशासाठी पाहिजे की तुमचे इन्सेक्टिसाइडचा फवारणी केल्यानंतर त्या प्लांट्समध्ये ऍब्सॉर्ब झाला पाहिजे, तो ड्राय न होता तो प्लांट्समध्ये गेला पाहिजे. त्याच्यासाठी आयडियल क्लायमेट पाहिजे. ऍक्च्युली ऑस्ट्रेलियन वेबसाईटवरून एक डेल्टा नावाचं एक मॉडेल डेव्हलप केलं होतं. द्राक्षामध्ये बरेचसे शेतकरी वापरतात. ते आम्हाला सांगतात की अहो डेल्टा आल्याशिवाय आम्ही स्प्रे करत नाही. मग तो डेल्टा कधी येतो, तर ज्या वेळेला टेम्परेचर आणि ह्युमिडिटीचा लॅप्स एक चांगला सेट येतो त्यावेळेला तो डेल्टा येतो. आणि मग त्यावेळेला स्प्रे करणं खूप गरजेचं असतं. का तर त्यावेळेला जास्त वेळ ते पानामध्ये राहतं आणि नॉर्मली ऑपरेशनला ते ऍब्सॉर्ब केलं जातं. तर म्हणून आपण काय सांगतो की दुपारी स्प्रे करू नका, अर्ली इन द मॉर्निंग ऑर लेट इव्हिनिंग. ओके. आता पेस्टिसाइड फॉर्म्युलेशनचे टाइप्स बघा. हे खूप मी डीप मध्ये जाणार नाही. इसी, इमल्सिफाईल, कॉन्सन्ट्रेटन, ग्रॅन्युअल्स, सोल्युबल पावडर, हा खूप काही टेक्निकल पार्ट नाही. पण पेस्टिसाइड सेफ्टी ट्रायंगल्स मध्ये गेलं पाहिजे. ऑलवेज आपल्याकडं हे 4 तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहेत की रेड इज एक्स्ट्रीमली टॉक्सिक, येलो हायली टॉक्सिक, ब्ल्यू ग्रीन मध्ये आता सगळे पेस्टिसाइड जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते ब्ल्यू ग्रीन मध्ये आहेत. आणि मोस्टली रेड आणि येलो वाले हळूहळू मार्केटमधून आउट होत आहेत. त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली डायक्लोरोस असेल, मिथोनिल गेलंच, डायक्लोरोस गेला. ह्या वर्षी भरपूर केमिकल्स मार्केटमधून आउटडेट झालेत. कुठंतरी आमचं असं म्हणणं आहे की काही चांगल्या कंपन्या, रेप्युटेड कंपन्या याच्यामध्ये या पहिल्या 2 म्हणजे ब्ल्यू आणि ग्रीन मध्ये पेस्टिसाइड बनवतायत. आणि काही कंपन्या आहेत ज्या की अजून सुद्धा रेड विकतायत. तर ह्या 2 गोष्टी विकल्या नाही जाव्यात. कारण आम्ही सुद्धा भाजीपाला जो घेतो त्याच्यावरती हे रेड ट्रायंगल असलेले पेस्टिसाइड न फवारलेले बरे. तुम्हाला त्याची दाहकता खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. आता बघा, इम्पॉर्टंट पॉइंट्स जे असतात स्प्रेइंग मध्ये ते तुम्हाला कोणकोणते बघावे लागतात. एक स्काउटिंग असतं, म्हणजे ऑब्झर्वेशन खूप गरजेचे आहेत. त्यानंतर इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल, ETL लेवल जो म्हणतो आपण. आता ही ETL लेवल ग्रीन हाऊस साठी खूप क्रिटिकल आहे. म्हणजे ग्रीन हाऊस साठी तुम्ही जर ओपनची ETL लेवल बघितली की एका पानावर 5 थ्रिप्स किंवा हे, तर तुम्हाला पेस्ट कंट्रोल करणं अवघड होऊन जाईल. पण तुम्हाला कुठेतरी सिम्पटम्स दिसत आहेत, एकाद दुसरं हे दिसेल, तर एक लाईट स्प्रे किंवा IPM ला जाणं खूपच गरजेचं आहे. IPM सुरुवातीपासूनच करावं लागतं. कॅलिब्रेशन हे खूप महत्वाचं आहे. आज बऱ्याचशा कंपनी मार्केटमध्ये जे काही पेस्टिसाइड लॉन्च केलेले आहेत त्याच्यामध्ये कसं असतं की एकरी डोस आहे, नो डाऊट. तुम्ही पाणी किती वापरता ह्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण तुम्हाला तो एकरी डोस महत्वाचा असतो. म्हणजे तुम्ही आज बघायला गेला तर सर्वसाधारण आता बरेचसे मॉलिक्युल्स, म्हणजे त्याच्यामध्ये आता लुना एक्सपिरियन्स सारखं एक नवीन मॉलिक्युल मार्केटमध्ये बुरीसाठी किंवा पोस्ट हार्वेस्टसाठी वापरला जातो. तर त्याचा एकरी डोस 200 ml. तुम्ही पाणी कितीही वापरा, म्हणजे तुम्ही अग्रेसिव्ह मेरिओन सारखे घटक घेतले BSF चे, तर 80 ml इट्स अ हाय डोस फॉर 1 एकड़. आणि तो तुम्हाला 1 एकडाचा डोस असतो. तुम्ही पाणी किती वापरतो त्याला महत्व नाही. पण तुम्ही 100 लिटर वापरा या तुम्ही 200, 300, 400 लिटर वापरा, पण 200 लिटर हा स्टिक डोस झाला त्याचा. तसंच सिलेक्शन ऑफ पेस्टिसाइड, म्हणजे हा खूप गांभीर्याचा विषय. म्हणजे हा जर मी विषय तुम्हाला सांगितला तर तुम्ही म्हणाल आपण काय. तुम्ही जर भारतीय संशोधन म्हणजे पेस्टिसाइड संशोधन IRAC जे असते, इन्सेक्टिसाइड रेजिस्टन्स ऍक्शन कमिटी किंवा फंजिसाइड रेजिस्टन्स ऍक्शन कमिटी, ह्याचा जर अहवाल तुम्ही जर नीट वाचून बघितला, मला वाटतं कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना, म्हणजे जे ग्राउंडला काम करतात
त्यांच्यासाठी खूपच गरजेचं आहे. इवन दो मी ज्या वेळेला देशीचे प्रोग्रामचं ट्रेनिंग घेत होतो किंवा अजून जातो कधी, तर मी दुकानदारांना स्पेशली सांगतो की बाबा रे, आपल्याकडं थ्रिप्स डॉमिनंट होण्याचे कारण काय आहेत ते मी जस्ट तुम्हाला त्याचं उदाहरण देतो, मग तुम्हाला लक्षात येईल. माझा आवाज येतोय का सर्वांना? हॅलो, हॅलो, येतोय सर. हा, बघा आपल्याकडे थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी आपण काय काय वापरतो. तर आपण वापरतो इमिडाक्लोप्रिड, आपण वापरतो थायमेथोक्झम, आपण वापरतो सर. ऍसिटामाप्रिड, त्यानंतर आपण वापरतो येस 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 चालेल चालेल, पीपीटी दिसते आय थिंक. हो हो, आपण वापरतो इमिडाक्लोप्रिड. थ्रिप्स म्हणलं की आपण इमिडाक्लोप्रिड दिसतं आपल्याला, थायमेथोक्झम, ऍसिटामाप्रिड, डिनिटिफोरॉन किंवा क्लोथिनिडीन असेल. जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर हे सगळे एकाच फॅमिलीत येतात, म्हणजे निओनिकोटिनाइड 4A ग्रुपमध्ये येतात. आता काय होतं की ज्या वेळेला दुकानदारापाशी माझा शेतकरी जातो, पण दुकानदारच ह्या गोष्टीसाठी अवेअर नाही, त्यालाच माहित नाही. मग काय होतं की तो पहिल्यांदा एक मॉलिक्युल देतो थायमेथोक्झमचा, एक कंपनीचा ब्रँड आहे. तो शेतकरी म्हणतो बाबा रे मला तसा काही रिझल्ट एवढा वाटला नाही. मग तो काय करतो, परत इमिडाक्लोप्रिड देतो, तरी सुद्धा त्याचा थ्रिप्स कंट्रोल होत नाही. मग ह्याच फॅमिलीमध्ये अजून एक दुसरा मॉलिक्युल देतो आणि असं केल्यामुळं त्या ठिकाणी त्या किडीची रेझिस्टन्स लेवल वाढते. मग तुम्हाला ग्रुप बदलणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही 2A मध्ये फिप्रोनिलला जाणं खूप गरजेचं आहे, तुम्ही डायमिथोएटला जाणं गरजेचं आहे, तुम्ही ऍसिफेटला जाणं गरजेचं आहे. मग ही जी कॅल्क्युलेशन्स आहेत, हे जे शेड्युलिंग आहे, मग पॉलीहाऊसला काय होतं, एकदा थ्रिप्स आला की कंट्रोल करणं खूपच अवघड जातं. मग बरेचसे लोक आम्हाला विचारतात, मग आम्ही विचारतो काय तुम्ही काय फवारणी करता. तर ओव्हरऑल जर बघितलं तर लोकांना ते नॉलेज तिथपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. मी म्हणेन की ही गोष्ट फक्त प्रोटेक्टेड म्हणून विचार करू नका तुम्ही, परंतु ओपन कल्टिवेशनला इवन तुम्ही झोल ग्रुपमध्ये फंजीसाइडला सुद्धा हाच फॉर्म्युला उपयोगी येतो. म्हणजे तुमची भुरी असो, तुमची डाउनी मिल्ड्यूज असो, तुमची झोल ग्रुपला तुम्ही गेला तर तुमचं एकही त्यावेळेला कंट्रोल मिळणं अवघड असतं. म्हणून आपल्याला सिलेक्शन ऑफ पेस्टिसाइड खूप महत्वाचं आहे. आता कॉम्पॅटेबिलिटी इन्स्ट्रक्शन, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला पेस्टिसाइडचा वापर करत असता त्यावेळेला तुम्हाला पीएच खूप इम्पॉर्टंट आहे. पीएच तुमच्या पाण्याचा मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी सायट्रिक ऍसिड वापरतात, मार्केटमध्ये बरेचसे पीएच बॅलन्सर मिळतात. फक्त ज्या वेळेला कॉम्पॅटेबिलिटी मिक्सिंग होतं त्यावेळेला कॉपर, सल्फर, झायरम सारखे जे घटक आहेत ते एकत्र करताना खूपच काळजी घ्यावी लागते, कारण बऱ्याच वेळेला याच्यामुळे कॉम्पॅटेबिलिटी होत नाही आणि मग ते सोल्युशन फुटतं. जर तुम्हाला एखादी फवारणी करायची असेल, तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल, तर तुम्ही ते सेपरेट दोन्ही विरघळावा पाण्यामध्ये, एकत्र करा, ते सोल्युशन थोड्या वेळ ठेवा, चेक करा आणि ते करताना एखाद्या पंपाचं करा, जेणेकरून जरा फुटलं तर तुमच्या लक्षात येतं आणि ते वाया जात नाही. की तुम्ही कॉम्पॅटेबिलिटी करून मग तुम्ही पुढे जाऊ शकता, नो प्रॉब्लेम. ऑलवेज ह्या वेळेला तुम्ही कंपनीच्या प्रतिनिधीची मदत घेतली पाहिजे. नो डाऊट नॉलेज सगळ्यांनाच सगळं नॉलेज असतं, असं मला पण थोडंसं माहिती आहे कुठं तरी. मग मी पण मला कधी अडलं तर मी कंपनीवाल्यांना फोन करतो, कारण तो त्या क्षेत्रामध्ये काम करतो, तो त्याच्या कंपनीचं प्रोडक्ट प्रेझेंट करत असतो, त्यावेळेला त्याला प्रोडक्ट नॉलेज असतं. तुम्ही त्याच्याशी डिस्कस करू शकता की बाबा रे ह्याच्यामध्ये काय मिक्स होईल किंवा मी काय करू. नॉर्मली आपल्याकडे काय आज ट्रेंड आहे की फर्टिलायझर्स, इन्सेक्टिसाइड आणि फंजीसाइड एकत्र दिलं जातं. माझं मत आहे की ऑलवेज ते सेपरेटली घेतलं जावं, पण बऱ्याच वेळेला लोकांचं असतं की मग आमचा स्प्रेचा खर्च वाढतो आणि 1-2 स्प्रे वाढतात. पण स्पेशली किडीसाठी असेल तर मी म्हणेन एक सिस्टमिक एक कॉन्टॅक्ट, तसंच फंजीसाइडसाठी एक सिस्टमिक एक कॉन्टॅक्ट, असं जर फॉर्म्युलेशन घेतलं आणि ऍटलिस्ट तुम्ही फर्टिलायझर सेपरेटली घेतले तर
खूप चांगल्या पद्धतीनं कोणतीही कीड किंवा रोगाचं व्यवस्थापन होऊ शकतं. पण त्याच्यासाठी ऑलवेज तुम्हाला प्लांट फिजिओलॉजी, प्लांट रेझिस्टन्स मेकॅनिझम, प्लांट हेल्थवर काम करणं गरजेचं आहे. न्यूट्रिशनवर काम करा, ऑलवेज तुमचा पेस्टिसाइडचा लोड कमी होतो. मग MRL आणि PHI म्हणजे मॅक्झिमम रेसिड्यू लेवल आणि PHI, प्री हार्वेस्ट इंटरवल. ओके, प्री हार्वेस्ट इंटरवल म्हणजे तुम्ही समजा कोणतं कीटकनाशक किंवा कोणतं बुरशीनाशक ते तुम्ही वापरणार आहे, तर ते किती ग्रॅमनी मारायचं आणि त्याचा रेसिड्यू त्या प्लांट्स मध्ये किती दिवस आहे हे तुम्हाला ऑलरेडी लेबल क्लेमला दिलं जातं. ओके, आता काय झालंय की व्हेजिटेबलचा विचार करता बरेचसे मोठे मोठे कंपनी त्यांच्या मॉलिक्युल्स ज्याच्यामध्ये जास्त खप आहे, म्हणजे विशेषतः द्राक्ष असेल किंवा विशेषतः कॉटन असेल, तर त्याच्यामध्ये पेस्टिसाइडचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग त्याच्यामध्ये हे सर्व केमिकल्स रजिस्टर केले जातात आणि मग आपण त्यातलंच काहीतरी सिलेक्ट करून घेतो आणि ते फवारणी करतो. तसं न करता भाजीपाल्यावरती सुद्धा बऱ्यापैकी काही पेस्टिसाइड रिकमेंड केलेले आहेत, म्हणजे त्याचं लेबल क्लेम आहे. विशेषतः आपली फरीदाबादची जी इन्स्टिट्यूट आहे त्यांनी ते क्रॉप वाईज पेस्टिसाइडची, इन्सेक्टिसाइड, फंजिसाइड असं वेगळं वेगळं करून दिलेलं आहे. तुम्ही प्रत्येक फंजिसाइडला गेला तर तुम्हाला त्या प्रत्येक फंजिसाइडचं लेबल क्लेम तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि त्याचा PHI सुद्धा मिळेल. होतं काय, ज्या वेळेला एक्सपोर्टचे प्लॉट होतात त्यावेळेला शेतकऱ्याचा ऍक्च्युली कंपनीने रिकमेंड केलेला डोस असतो तो 1 ग्रॅमचा असतो आणि ऑन फील्ड दुकानदार 2 ग्रॅम सांगतो आणि शेतकरी म्हणतो 2चं 3 करू ना, काय फरक पडतोय, आणि 3 ग्रॅमने डोस जातो आणि ज्याचा रेसिड्यू 5 दिवसात निघणार होता तो 8-10 दिवसापर्यंत गेला. मग या केसमध्ये काय होतं की लेबल क्लेम असलेलं पेस्टिसाइड तुम्ही फवारलं पण तुमचा डोस मध्ये गडबड झाली. तर हे तुम्हाला माहित असायला पाहिजे त्याची रेसिड्यू लेवल काय. म्हणून ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, कारण इथून पुढे इंडिया गॅप येणार आहे आणि आपल्याला त्याच्यावरतीच काम करायचं. आता आपण ऍक्च्युअल वळतोय की आपण 1 तास झालं घेतोय, अजून आपल्याकडे अर्धा तास आहे. आता आपण ऍक्च्युअली पेस्टिसाइडकडे वळतोय. बघा, ऍसिड्स आणि जॅसिड्स ही थंडीची कीड आहे. हे थंडीमध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसेल. वेलवर्गीय असतील किंवा भेंडी वगैरे असेल, हा काय करतो तर तो रस शोषतो त्या पिकामधला आणि स्टिकी सबस्टन्स सोडतो, म्हणजे एक चिकट द्रव सोडतो आणि त्याच्यावरती बुरशी वाढते. ओके, तर याच्या कंट्रोल मेजरसाठी मार्केटमध्ये इमिडाक्लोप्रिड आहे, डायमेथोएट आहे, थायमेथोक्झम आहे, ॲसिटामोप्रिड, मोनोक्रोटोफॉस बॅन झाले, आय नो, ते नाही घेऊ शकत आपण, पण ॲसिपेट, तर याचा तुम्ही वापर करू शकता. थ्रिप्स व्हाईट फ्लाय आहे आत्ताची सगळ्यात डॉमिनंट कीड, म्हणजे सहजासहजी कंट्रोल न होणारी कीड आहे ही. व्हाईट फ्लाय डेंजर काय आहे तर ऑलवेज TLCBY म्हणजे तो व्हायरस किंवा थ्रिप्सने टॉस्पो असेल किंवा मला व्हायरसच्या बाबतीत एवढं माहित नाही, पण खूप मोठे व्हायरस पसरवणाऱ्यासाठी कारणीभूत असणारे हे दोघं आणि ऍफिड सुद्धा. मग थ्रिप्स आणि व्हाईट फ्लाय ही काय होते की जिथं व्हायरल प्लांट्स असतात, समजा त्याच्यातून जर ते रस शोषून दुसरीकडे गेले तर तो व्हायरस ट्रान्समिट होतो. आणि या किडीची लाईफ सायकल बघितली तर सब ट्रॉपिकल क्लायमेटला या किडी खूप फास्टली डेव्हलप होतात आणि होस्ट रेंज खूप मोठी आहे, म्हणजे असंख्य पिकावरती ही जगणारी कीड असल्यामुळं त्याला होस्ट इझिली मिळतात. आणि ग्रीन हाऊस साठी ही खूप डॉमिनंट कीड आहे, कारण तिथं त्याला फेवरेबल कंडिशन्स मिळतात वाढायला. ह्याच्या कंट्रोल मेजरसाठी आज मार्केटमधून दुःखद घटना आहे की स्पिनोसाइड मिळत नाही, ब्लॅक चालू आहे, ब्लॅक सुद्धा मिळत नाही. मला आता सध्या गरज आहे, मला 5 लिटर स्पिनोसाइडची गरज आहे मार्केटमध्ये, कारण असे शेतकऱ्यांचे प्लॉट आहेत की ते आज वाचू शकत नाहीत जोपर्यंत स्पिनोसाइड मिळत नाही. त्यानंतर फिप्रोनिल असेल, मोनोक्रोटोफॉस बंद झालं ते सोडून द्या. व्हाईट फ्लाय साठी डायफेन्थ्युरॉन, म्हणजे तुम्ही आज मार्केटमध्ये तो घटक बघितला तर पोलो किंवा पॅगासस नावाने येतो. ऍसिफेट असेल, ॲसिटामोप्रिड असेल, इमिडाक्लोप्रिड, डायमेथोएट आणि थायमेथोक्झमचे एवढे रिझल्ट लोकांना बघायला मिळत नाहीत. थ्रिप्स
आणि थ्रिप्सनी स्पेशली डॅमेज झालेले चिलीचे प्लॉट तुम्ही बघू शकता. तुम्ही जर थ्रिप्सच्या बाबतीत बघितलं तर थ्रिप्स हा आपल्या पानाच्या कडा वरच्या बाजूला वळल्या जातात. कडा म्हणतोय मी, कडा वळल्या जातात आणि खरवडलेला भाग तुम्हाला बघायला मिळेल. पानं तेलकट होतात. या किडीच्या नेक्स्ट स्टेजमध्ये तो डायरेक्ट फळावर उतरतो आणि फळाला असे स्क्रॅच पडलेले दिसतील तुम्हाला. तर हे सगळं कशामुळे होतं तर थ्रिप्समुळे होतं. आता त्याच्या पुढची किड आहे माइट्स किंवा मिलीबग्स. मिलीबग्स म्हणजे पिट्या डेकून. माइट्स मध्ये प्रकार आहेत. रेड माइट्स आहे, व्हाईट माइट्स आहे, येलो माइट आहे, 2 स्पॉटेड माइट्स आहे. तर हे अशा कोळीचे पण प्रकार आहेत. स्पेशली कोळी हा ड्राय क्लायमेटची किड आहे, फास्ट वाढते. 8-10 दिवसामध्ये तिची सायकल रिपीट होत असते. याच्या नियंत्रणासाठी तुमच्याकडे अबॅमॅक्टिन आहे, प्रोपरजाइट म्हणजे तुमचं ओमाइड आहे. प्रोपरजाइट म्हणजे ओमाइड, सल्फर आहे, स्पायरोमिसिफॅन, ॲटॅक्झाझोल म्हणजे तुमचं बोर्निओ, बायफेन्झेट, तुम्ही सुमिप्रिंट पायरोप्रॉक्सिफेन वापरू शकता. तो पण चांगला घटक आहे. आता मिलीबगच्या कंट्रोलसाठी तुमच्याकडे स्टिकी ट्रॅप्स, बिफ्राफेजिन म्हणजे तुम्ही ॲप्लॉइड म्हणू शकता. डायक्लोरोज बंद झालं. बिवेरिया बॅसियाना म्हणजे दूध टाकून पण थोडंसं डाग पडतात, पण इट्स ओके. तर या सगळ्या किडीच्या नियंत्रणासाठी तुमच्याकडे हे मॉलिक्युल्स असतात. लीप मायनर, विशेषतः ज्या ठिकाणी ग्रीन हाऊसचे दरवाजे उघडे राहतात त्या ठिकाणी लीप मायनरचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आता टोमॅटोचा स्पेशली असा टायमिंग आहे की टोमॅटोवर खूप मोठ्या प्रमाणात या किडीचा प्रादुर्भाव आहे. प्लॉटची प्लॉट जातात. याच्यासाठी टोमॅटोचा स्पेशल टूटा अब्सोल्युटा नावाचा ट्रॅप येतो, ज्याच्यामध्ये तुम्ही लीप मायनर कंट्रोल करू शकता. त्याच्यासाठी कंट्रोलसाठी अबॅमॅक्टिन असेल, ट्रायझोफॉस, पण द बेस्ट नीमचे रिझल्ट सगळ्याच ह्याच्यासाठी खूप चांगले आहेत. विशेषतः करंज ऑइल मिळालं तर करंजचे पण रिझल्ट खूपच सुंदर आहेत. याच्यामध्ये एकच आहे, तुम्हाला लीप मायनर कंट्रोल करायचं असेल तर याचं स्प्रेइंग तुम्हाला अर्ली इन द मॉर्निंग किंवा लेट इव्हिनिंग करावं लागतं, तरच तुम्हाला खूप चांगला कंट्रोल मिळतो. आता हेलिकोवर्पास, स्पोडोप्टेरा, इरीज हे वेगवेगळे स्पेसिस आहेत म्हणजे बोररचे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला आळी जर बघितली तर आळी शक्यतो आळीमध्ये प्रकार असतो, छोटी आळी, मोठी आळी. छोटी आळी खूपच उपद्रवी असते. म्हणजे तिची भूक कमी जरी असेल तरी ती इतक्या फास्टली पळत पण असते आणि पिकाला डॅमेज करत असते. खाते कमी पण जास्त प्रमाणामध्ये डॅमेज करत असते. मोठी आळी ही सुस्त असते, खाते कमी. आपल्याला ज्या वेळेला आळी मोठी होती त्यावेळेला लक्षात येतं, कारण तोपर्यंत बऱ्यापैकी डॅमेज झालेला असतो. म्हणून याचं पतंग किंवा मॉथ हे जे येतात फील्डमध्ये, याच्यासाठी कामगंध सापळे लावणे हे खूपच चांगला उपाय आहे त्याच्यावरचा. त्यानंतर मार्केटमध्ये येणारं क्लोरोट्रॅनिलिपोल, इमॅमॅक्टिन बेन्झॉइड, स्पिनोसाइड असेल, प्लुंबाडामाइड असेल, स्पिनोटोरम असेल, इंडोएक्झाकॉम किंवा नोव्हिलोरॉन ही नवीन टेक्नॉलॉजी आहे. परंतु आज मी बघतो सगळीकडे प्रोक्लेमचा म्हणजे स्पेशली इमॅमॅक्टिनचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होतोय. तर असं न होता त्याच्यावरती सुद्धा काम केलं जावं. जसं आपलं बीटी सुद्धा खूप चांगलं काम करतं. स्पेशली IPM हा खूप गरजेचा आहे. आता आपण हे किडीच्या बाबतीत बघितलं, तसंच काही डिसीजेस बघू आपण. अँथ्रॅक्नोज किंवा बॅक्टेरियल ब्लाइट म्हणजे करपा किंवा तुमचे जे स्पॉट असतात जीवाणूजन्य स्पॉट, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर स्पॉट तांबऱ्यासारखा दिसतो आणि तुम्हाला असं बाहेरून पिवळं दिसतं, तर बॅक्टेरियल ब्लाइटचं लक्षण आहे. शक्यतो पावसाळ्यामध्ये बॅक्टेरियल ब्लाइटचे प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि हे इझी नाहीये. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला इनिशियल प्रिव्हेंटिव्ह तर घ्यावेच लागतात, पण त्याच्यावर वॉच खूप लागतो. अन्यथा बॅक्टेरियल ब्लाइट खूप फास्टली स्प्रेड होतो आणि याच्या कंट्रोल मेजरसाठी, स्पेशली अँथ्रॅक्नोजच्या कंट्रोल मेजरसाठी, करप्याच्या कंट्रोल मेजरसाठी तुम्हाला मँकोजेब, झायनेब, प्रॉपिनेब
झायरम असे मॉलिक्युल्स तुम्ही वापरू शकता. आणि बॅक्टेरियल ब्लाइटसाठी स्ट्रेप्टोसिओसी असेल, सीओसी व्हॅलिड असेल, कॉपर हायड्रॉक्साईड प्लस व्हॅलिड असेल, हे घटक तुम्ही वापरू शकता. बायोलॉजिकल कंट्रोलसाठी सुद्धा सुडोमोनास सबटिलिस आहे, बॅसिलस सबटिलिस, हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. डाउनी मिल्ड्यू विशेषतः पावसाळ्यामधली ही डिसीजची उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कमी दिसेल. डाउनीचा मेन प्रॉब्लेम काय आहे की ज्या वेळेला आर्द्रता ही खूप सिव्हिअर असते, म्हणजे कंटिन्युअस वेट क्लाउडी वेदर असतं, कंटिन्युअस ओला काळ असतो त्यावेळेला, आणि थंडीमध्ये सुद्धा ज्या वेळेला पानं वेट राहतात जास्त वेळ, त्यावेळेला डाउनीचे चान्सेस जास्त असतात. आपल्याकडे डाउनी आणि पावडरीमध्ये लोकांचं कन्फ्युजन होतं. पावडरी पानाच्या मागच्या साईडला तुम्हाला एक पांढरी बुरशी दिसेल आणि वरून पिवळं झालेलं दिसेल, पण डाउनीच्या केसमध्ये तुम्हाला डायरेक्ट चौकोनी चौकोनी किंवा त्रिकोणी असे टिपके दिसतील. त्याच्या मागे बुरशी नसते, पांढरी बुरशी नसते, पण तो डाउनी असतो. तर हे दोन्ही येण्यामध्ये दोन्ही क्लायमॅटिकली चेंजेस आहे. एक ड्राय क्लायमेटला वाढणारी कीड आणि एक वेट क्लायमेटला वाढणारी, सॉरी कीड म्हणतोय मी, एक ड्राय क्लायमेटला वाढणारी डिसीज सिस्टीम आहे आणि एक वेट क्लायमेटला वाढणारी डिसीज सिस्टीम आहे. आपल्याला स्पेशली डाउनीच्या कंट्रोलसाठी ॲझोक्सोस्ट्रॉबिन म्हणजे तुमचं ॲमिस्टर टॉप मध्ये पण आता डायफेनकॉनेझॉल आलंय, त्यामुळं त्याची स्ट्रेंथ त्यांनी वाढवलेली आहे. क्लोरोथॅलोनिल म्हणजे तुमचं कवच असेल, टॅबिकोनेझॉल, ट्रायफ्लोक्झोस्ट्रॉबिन, नेटिओ आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक बघावं लागतं की जे झोल घटक आहेत किंवा ॲझोक्सोस्ट्रॉबिन आहेत एक फॅमिलीचे घटक आहेत, तर ते रिपीट न करता त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट सिस्टमिकची जोड ठेवणं गरजेचं आहे. शक्यतो ज्या वेळेला खूप सिव्हिअर आणि कंटिन्युअस डाउनीचा प्रादुर्भाव असतो त्यावेळेला कॉन्टॅक्टवर जास्त भर दिला जावा. भुरीच्या बाबतीत तुम्हाला एम्प्लिकोमायसिस म्हणजे एक बुरशी आहे बायोलॉजिकल, त्यानंतर ॲक्रेसिओमेरिऑन म्हणजे तुमचं मॅट्राफेनॉन आणि क्लोक्झोपायरोझाड आणि पायलॉक्झोस्ट्रॉबिन मेरिऑन. सल्फर आहे, हेक्झाकॉनेझॉल आहे, मॅक्रोबिटॅनिल म्हणजे इंडेक्स असेल, हेक्झाकॉनेल म्हणजे कॉन्टाप असेल. असे जर मॉलिक्युल्स तुम्ही जर आलटून पालटून ठेवले तर भुरीसाठी तुम्ही कंट्रोल करू शकता. या सगळ्यासाठी कॉन्टॅक्टमध्ये तुमचं पोटॅशियम बायकार्बोनेट हा खूप चांगलं काम करतो. सेम तसंच तुमच्याकडं हायड्रोजन पॅरॉक्साईड विथ सिल्वर असेल तर ते सुद्धा खूप चांगलं काम करतं. आता आपण वळतोय व्हायरसेसकडं. जे मॅनेजमेंट सकिंग पेजचं आहे आपल्याकडं, तर मागच्या 2-4 वर्षापूर्वी तिरंगा असेल टोमॅटो मधला, किंवा आत्ताचा सुद्धा मागच्या वर्षी टोमॅटोवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरसचा प्रॉब्लेम झाला आणि महाराष्ट्रामध्ये खूप गाजलं होतं हे प्रकरण. आता त्याच्यावरती खूप मोठी कमिटी बसलेली आहे, त्याच्यावरती IPM मध्ये काम होतंय. परंतु व्हायरस ट्रान्समिट होण्याचे जी कारणं आहेत, व्हाईट फ्लाय असेल, थ्रिप्स असेल, तर याच्यावरती मेनली नर्सरी पासून काम होणं गरजेचं आहे. त्यावेळेला मी बऱ्याच लोकांना आम्ही सजेस्ट करतो की बाबा 1 रुपयाकडे बघू नका, म्हणजे 1 रुपयाचं रोप किंवा 2 रुपयाचं रोप, पण करोडोचा व्यवसाय करायचा तर नर्सरी खूप महत्वाची आहे. आपलं सगळं गणित 60% सक्सेस रेट हा नर्सरीवर आहे. नर्सरी ज्याच्याकडे चांगली त्या शेतकऱ्याची रोपं चांगली, त्याच्यावरती हे चान्सेस खूप कमी येतात. या किडीच्या नियंत्रणासाठी तुम्ही चारी बाजूनी इन्सेक्ट नेट लावू शकता, नॉन ओन कव्हर टाकू शकता म्हणजे त्याला प्रोटेक्ट करू शकता, आणि एक सिस्टीम IPM ची तुम्ही अशी बसवू शकता की हे व्हायरसला तुम्ही कंट्रोल करू शकता. मग त्याच्यामध्ये स्टिकी ट्रॅप्स असतील, त्याच्यामध्ये ड्रीप मधून मॅट्रायझियम बिवेरिया असेल, जे पिपल स्टेजमध्ये ह्या इन्सेक्टला कंट्रोल करू शकेल. त्यानंतर स्प्रे शेड्यूल मध्ये तुमच्याकडं व्हरायटी असली पाहिजे, त्याच्यात तुमचा नीमचा चांगला वापर असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी करून तुम्ही व्हायरस कंट्रोल करू शकता. कंट्रोल जगामध्ये त्याला औषध नाहीये, पण इम्युनिटी बुस्टर करू शकता. इम्युनिटी बुस्टर मध्ये तुमच्याकडे PGR हा खूप चांगला सेगमेंट आहे की मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर असेल, अमिनो ऍसिडचा वापर असेल, हिमिकफुल्विकचा वापर असेल, तर हे सगळं करून तुम्ही मॅनेजमेंट करू शकता.
याच्यामध्ये इन्फेक्टेड जे प्लांट पार्ट्स असतात त्याचं नियोजन खूप होणं महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आपण 1-2 झाडाला व्हायरस असतो आणि आपण त्याच्याकडे बघत बसतो, आपण ते काढत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटतं, नाही त्याला काहीतरी 1-2 किलो मिळून जाईल, पण असं न होता बऱ्याच वेळेला तो फ्लो ट्रान्समिट होतो. कीड ही वाऱ्याबरोबर वहन होते, त्यामुळे ज्या ठिकाणावरून वारं वाहतंय त्या बाजूला जर इन्फेक्टेड प्लॉट असेल शेजारी, तर तिकडची सगळी कीड तुमच्या इकडे येणार असते. त्यामुळे त्या साईडला बॅरियर करणं हा एक खूप चांगला ऑप्शन आहे व्हायरस मॅनेजमेंटसाठी, तुम्ही कीड कंट्रोल करण्यासाठी. आता याच्यानंतर पार्ट येतो की निमॅटोडचा. आपल्याकडं निमॅटोडच्या कंट्रोल मेजरसाठी असंख्य गोष्टी लोक करतात. बेसिकली निमॅटोडने होतं काय, निमॅटोड हा पॉलीहाऊसचा मेजर इश्यू झालेला आहे काही वर्षापासून मागच्या. जिथं जिथं काकडीचं प्लांटेशन आहे तिथं तिथं निमॅटोड मातीमध्ये खूप सिव्हिअरली वाढतो. याची अडचण एकच आहे की सुरुवातीच्या काळामध्ये तो थोडा दिसतो, तो ज्यावेळेला इंटर कल्टिवेशन ऑपरेशन्स मध्ये स्प्रेड होतो त्यावेळेला अख्ख्या प्लॉट मध्ये होतो. रान तापून देणं, माती तापून देणं बुरशीसाठी आणि निमॅटोडसाठी दोन्हीसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. पिकाच्या फेरपालटीमध्ये ताक किंवा देंच्या घेणं, त्यानंतर गावरान झेंडू घेणं, क्रॉप रोटेशन, नीम म्हणजे नीम केक, तुमची निंबोळी पावडर असेल ते, केक असेल ते. बायोलॉजिकल्स मध्ये तुम्ही जर पॅसिलोमायसिस इनिशियल क्रॉप पासून वापरत असाल तर खूप चांगले त्याचे रिझल्ट येतात. आता नवीन केमिस्ट्रीमध्ये न्यूली लॉन्च मध्ये निमिट्स ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये आलेलं आहे अदामाचं, वेलम प्राईम बायरचं आलेलं आहे की हे 2 मॉलिक्युल्स पहिले नव्हते, पण आज मार्केटमध्ये ते आल्यामुळे बऱ्यापैकी निमॅटोड वरती तसा कंट्रोल मिळायला लागलेला आहे. सॉइल बॉर्न पॅथोजन्स मध्ये बघा, तुमच्याकडं फ्युजेरियम, पिथियम, फायटोप्थोरा, रायझोक्टोनिया, क्लेरोशियम. तुम्हाला जर बॅक्टेरियल विल्ट आणि फ्युजेरियम विल्ट जर ओळखायचं असेल तर ते दोन्ही खाली तुम्ही खोडापाशी कट करा आणि दोघांचं पाण्यामध्ये उजिंग बघा. तुम्हाला बॅक्टेरियल मध्ये उजिंग दिसेल आणि फ्युजेरियम मध्ये उजिंग दिसत नाही. हे सगळं करत असताना हे अगदी नर्सरी पासून पण येऊ शकतं आणि मोठ्या प्लांट्स मध्ये पण येऊ शकतं. मोठ्या प्लांट्स मध्ये नर्सरीत मधून ज्या वेळेला मेन फील्ड ट्रान्सप्लांट होतात त्यावेळेला मोस्टली मर होते. अजून सेकंड मर होते ती ज्या वेळेला फळं फुलं लागतात. आता ते कसं होतं की नॉर्मली बघा, आपल्याकडे पण ज्या वेळेला एखाद्या अपत्याला जन्म घालत असते स्त्री त्यावेळेला आपण तिला जास्त खाऊ घालतो, कारण तिची रेजिस्टन्स मेकॅनिझम वीक झालेला असतो आणि ती सगळी एनर्जी तिची दुसरीकडे डायव्हर्ट झालेली असते. सेम प्लांट्स मध्ये पण, म्हणजे आपण आणि पिकं ही काही वेगळी नाही, तुम्हा आम्हाला ते ट्युनिंग जमलं पाहिजे. लक्षात घ्या, आपल्याकडे काय होतं की ड्रिपिंग त्याच्या खोडात असतं, कंटिन्युअस खोडात पाणी देतो भाजीपाल्याला विशेषतः, आणि फ्लावरिंग स्टेजमध्ये मर होते. एकतर पहिली गोष्ट खोडात पाणी दिल्यामुळे तिथे एक बुरशी झाली, अनफेवरेबल कंडिशन्स, तिथं वापसा राहिला नाही त्यामुळे बुरशींची वाढ झाली आणि मग त्या ठिकाणी तिची मर व्हायला लागली. मग तुम्हाला हे माहित पाहिजे की या सगळ्या गोष्टीमध्ये एक न्यूट्रिशनचा पण पार्ट येतो. मग सॉइल बॉर्न डिसीज साठी काय करू शकतो आपण, तर सॉइल स्टरिलायझेशन म्हणजे मातीचं निर्जंतुकीकरण, की ते तुम्ही सोलरायझेशन करू शकता, हायड्रोजन पेरॉक्साईड विथ सिल्वर वापरू शकता तुम्ही. तुमच्याकडे ट्रायकोडर्मा सुडोमोनास असेल तर ते भरपूर प्रमाणात प्लॉटला सोडून ते स्टरिलायझेशन करू शकता, क्रॉप रोटेशन करू शकता, ग्रीन मॅन्युरिंग करू शकता. बायोलॉजिकल प्रोडक्ट्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं तसं बरेचसे, त्याच्यात एक हेल्पफुल बॅक्टेरिया आहे जो वॅम म्हणतो आपण, मायक्रोरायझा, तो वापरू शकता. केमिकल कंट्रोल्स मध्ये सॉइल बॉर्न डिसीज मध्ये मेजरली मेटॅलॅक्झिल मॅन्कोजेब रेडोमिल, फॉसिटिल ॲलिएट, थायमफिनेट मिथाइल, कार्बन डायझिन ब्ल्यू कॉपर म्हणजे तुमचं कॉपर ऑक्झिक्लोराइड, हे तुम्ही घेऊ शकता. या सगळ्या गोष्टीसाठी हे सगळं मी सांगतोय तर बऱ्यापैकी हे केमिकल्सच आहे, परंतु बायोलॉजिकल सोल्युशन्स पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मी आमच्या कदम सरांना थँक्स म्हणेन की खूप चांगलं एक पीपीटी त्यांनी
हे तर खूपच चांगले बनवले, पण त्याच्यातला एक ही स्लाइड खूपच सुंदर आहे की आज ऍफिड्स आणि जॅसिडसाठी व्हर्टिसिलियम प्लस बिव्हेरिया सारखा मॉलिक्यूल असेल जो रस शोषक किडीला काम करतो, तर ते सोल्युशन आहे. बॅक्टेरियल ब्लाइटसाठी विशेषतः सुडोमोनास सबटिलिस आहे, बॅसिलस सबटिलिस. पावडरी मिल्ड्यूसाठी अँप्लिकोमायसिस सारखी बुरशी आहे. सॉइल पेस्टसाठी वाईट ग्रह भूमनीसाठी मॅट्रायझियम आहे. निमॅटोडसाठी पॅसिलोमायसिस आहे. फ्युजरियम फायटोप्थोरा पिथियम साठी ट्रायकोसुडो आहे. मिलीबग साठी व्हर्टिसिलियम बिव्हेरिया आहे. डाउनी मिल्ड्यू साठी ट्रायकोसुडो आहे. तर सुडो सबटिलिस आहे, बॅसिलस सबटिलिस. तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विशेषतः ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. लोकांना तुम्ही सजेस्ट करू शकता की तुला नाही जायचं केमिकलकडे, तर सुरुवातीला तुम्ही ऍटलिस्ट बायोलॉजिकल तरी प्रेफर करा. त्यानंतर रॅटचं मी काही घेत नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी रॅट म्हणजे सर्वांना परिचित आहे. कॉलेजला असताना खूप सारे शिकलेले आहेत लोक. आय थिंक मी माझ्याकडून टाइम कन्स्ट्रेंटमुळे खूप फास्टली घेतलं असेल, परंतु मी प्रयत्न केला की तुम्हाला सर्वांना न्यूट्रिशन आणि कीड रोग व्यवस्थापनाचे विषय माझ्या परीने समजवण्याचा. याच्यामध्ये कोणाला जर प्रश्न असतील तर तुम्ही तुमच्या साइडून विचारू शकता, मी माझ्याकडून प्रयत्न करेन. कोणाला काही प्रश्न आहेत? हॅलो, आहेत ना सर्व? हॅलो, हॅलो, आय थिंक आवाज येतोय का माझा? आहेत का? आय थिंक काय कोणाला प्रश्न असतील तर विचारा, आपण चर्चा करू शकतो. प्रश्न कोणाला नाहीत? हॅलो सर. बोला. हॅलो. बोला ना, आवाज येतोय, बोला. हॅलो. हा येतोय सर, तुमचा आवाज येतोय, तुम्ही बोला. हॅलो. आवाज येतोय, बोला तुम्ही. हॅलो सर. हा बोला ना. सर, वाईमध्ये पसरणी येते 1 एकराचं शेणनेट आहे सर. ओके. हॅलो. हा बोला ना सर, येतोय आवाज. 1 एकराचं शेडनेट आहे, बोला. बोला ना. हा, तर तिथं त्या पिकाची कोणतंही पीक जर लावलं का नाही, हाईटच वाढते. हॅलो. ओके ओके, बरोबर बरोबर. हॅलो. हा, तुमचा प्रश्न समजला मला. त्याची तर उंची ते वाढते. कोणतेही पीक लावलं, ढोबळी मिरची लावली, साधी मिरची लावली, तरी तर त्याची हाईट खूप वाढते. त्या शेडनेटच्या बाजूला आणि फ्रूट सेटिंग होत नाही. ओके. त्या झाडात, त्या शेडनेटच्या बाजूला झाड आहेत, त्याला लाईट पुरेसा मिळत नाही, किंवा फक्त पाणीच दिलं जातं का? सेटिंग ऍक्च्युली व्हायला पाहिजे. कोणत्या व्हरायटी आतमध्ये घेतल्या जातात, हा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर मी तुम्हाला माझा नंबर इथं चॅटिंग बॉक्सला शेअर करतोय.
तुम्ही पर्सनली पण त्याचे काय फोटो पाठवू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता मला. हम्म. अजून कोणाचे काय प्रश्न आहेत? दोन गोष्टी असतात प्रश्न नसल्यावर, एक तर समजलं किंवा एक तर डोक्यावरून गेलं. हॅलो. हॅलो सर. हॅलो. हॅलो. पवार सर. रामदास पवार सर. हॅलो. हा सर. लीड हा घ्या सर तुम्ही. नमस्ते. बहुतेक सगळे गेलेले दिसत हो आहेत, हो हो झोपले का काय माहित नाही. नाही सर, हाय हाय आहे मी ऑन. तुम्ही आहेत पण बाकीचे कोणच मला समजत नाही. नाही प्रश्न लेक्चर कोणाला ऐकतोय नस सर. नाही नाही, प्रश्न संपलेत. प्रश्न कोण काय विचारत नाही. हो मी म्हटलं सेशन लिव्ह करायचंय का. हो 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 करायचं. नाही पण तशी परमिशन आहे का, मी मीटिंग बंद करू का म्हणजे. चालू द्या सर. हॅलो सर. फोन हॅलो. फोन आला होता सर. हॅलो. हा फोन हा बोला. फोन होता त्यामुळे लेफ्ट झालं. फोन आला होता त्यामुळे लेफ्ट झालं.
हॅलो. हॅलो सर. हा बोला ना. हॅलो. हा बोला बोला, आवाज येतोय, बोला. हॅलो सर. हॅलो सर. अहो बोला, आवाज येतोय, बोला ना. हा सर, येतो का आवाज सर? हा बोला ना. तर आपण ऊसाच्या फवारण्या करतोय. हा. ऊस संजीवनीमधल्या फवारण्या करतोय आपण, GA6B, ओके. नंतर मायक्रोन्यूट्रिएंट आणि फर्टिलायझर. तर ते आहे का योग्य सर? योग्य म्हणण्यापेक्षा फवारणी करायला हरकत नाही, पण त्याच्यामध्ये तुमच्या न्यूट्रिशनचा खाली हे पाहिजे. एकतर ओलावा चांगला पाहिजे फवारणीच्या वेळेला, वापसा कंडिशनला प्लांट्स पाहिजेत. सेकंड, ऑर्गॅनिक मॅटर चांगलं पाहिजे, न्यूट्रिशन चांगलं पाहिजे, आणि चांगल्या क्लायमेटला तुम्ही फवारण्या केल्या तर निश्चित प्लांटला पुशअप मिळू शकतो. परंतु या सगळ्या गोष्टी नसतील आणि तुम्ही जर नुसत्या फवारण्या करत असाल तर त्याचा उपयोग होणार नाही. हॅलो. हा ठीक आहे सर. आणि फवारणी असं रिकमेंड केलं की संध्याकाळीच करावी 5च्या नंतर. बरोबर आहे. सकाळी केली तर चालेल का संध्याकाळी? सकाळी अर्ली इन द मॉर्निंग केली तर हरकत नाही, पण नॉर्मली काय 11-12 वाजता फवारणी करतात लोकांना, नेमकं ऊन पडतं खूप हार्ड, त्यामुळे ते ऍब्सॉर्ब राहत नाही पानामध्ये. पण संध्याकाळीच केलेली कधी पण चांगली. संध्याकाळी किंवा अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे 7-8 वाजता. ठीक आहे, आपण या ठिकाणी हे सेशन क्लोज करतोय. ओके. हावळे सर आहेत का सर? हा सर. हा बोला ना सर. येस सर. हॅलो सर. हा बोला ना सर. हावळे सर मीटिंग मध्ये आहेत. ओके, मग सेशन माझं संपलेलं आहे. मी विचारले काय प्रश्न? हो चालेल. लोकांनी काय विचारलं, एक दोघांनीच विचारले. मी आहे मगापासून कंटिन्यू. चालेल, मग चालेल लिव्ह सर. करायचं. ओके, हो चालेल सर. ओके. थँक्यू.